जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिता येईल अशी गाथा आहे। जगात कधीही कुठेही केवळ नैतिक आवाहन करून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमीन मागून ती शेतमजुरांना वाटली गेली नसेल। एक गंभीर समस्या सोडवण्याचा अशा प्रकारचा गैर सरकारी आणि तोही अहिंसक प्रयत्न कदाचितच कुठे झाला असेल। आणि त्या प्रयत्नाचं वैशिष्ट्य हे होतं की तो केवळ समस्या सोडवू पाहत नव्हता, तर समस्या सोडवण्याची लोकांची शक्ती वाढवू पाहत होता आणि त्यामधून मूलगामी समाज परिवर्तनाच्या दिशेने पावलं पडावीत हे त्याला अभिप्रेत होतं। अशा प्रयत्नाचं कितीतरी अंगांनी सखोल परीक्षण निरीक्षण आजवर व्हायला हवं होतं। अजूनही ते होण्याची गरज आहे। अवघी भूमी जगदीशाची हा ग्रंथ हा त्या दृष्टीने प्राथमिक पाऊल आहे। ऐतिहासिक भूदान ग्रामदान आंदोलनाला 71 वर्ष या आठवड्यामध्ये पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने पराग चोळकर लिखित अवघी भूमी जगदीशाची भूदान ग्रामदान आंदोलनाची कहाणी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आपण इथे जमलेलो आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी साधना साप्ताहिक प्रकाशन आणि कर्तव्य साधनाचे संपादक विनोद शिरसाट सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक। नमस्कार। या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार केतकर, दोन प्रमुख वक्ते मिलिंद वकील आणि विवेक सावंत, अवघी भूमी जगदीशाची या पुस्तकाचे लेखक पराग चोळकर आणि उपस्थित मित्र हो। साधारणतः 6 महिन्यांपूर्वी मिलिंद वकील सरांनी मला असं विचारलं होतं की विनोबांच्या भूदान आणि ग्रामदान या आंदोलनाची कहाणी सांगणार आणि त्या आंदोलनाची समीक्षा करणारं पण एक खूप चांगलं आणि महत्त्वाचं पुस्तक तयार आहे। प्रकाशकही त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत, कारण पवनार आश्रम आणि परमधाम प्रकाशन यांच्याशी संबंधितच व्यक्तीने ते लिहिलेलं आहे आणि तब्बल 20 वर्षाहून अधिक काळ त्या व्यक्तीने त्या विषयाचा अभ्यास केलेला आहे। मुळात ते पुस्तक हिंदीमध्ये 3 खंडामध्ये 4-5 वर्षापूर्वी आलं, नंतर इंग्लिशमध्ये पण आलेलं आहे आणि आता मराठीमध्ये लिहिलेलं आहे। आणि हे 3ही पुस्तकं म्हणजे अनुवाद नाहीत, तर एकाच लेखकाने 3 वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये त्या भाषांमधील वाचक समोर ठेवून लिहिलेली ही 3 पुस्तकं आहेत। त्यानंतर मग पराग चोळकर सरांशी मी संपर्क केला आणि त्यांनी मला त्या पुस्तकाची पूर्ण तयार झालेली जी PDF फाईल पाठवली। तिच्यावरून नजर टाकल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की शाळा कॉलेजांच्या मध्ये भूदान आणि ग्रामदान आंदोलनांच्या विषयी अतिशय त्रोटक काही परिच्छेदात किंवा काही पानांच्या मध्ये उल्लेख तेवढे सापडतात। त्यानंतर एकूण गांधी आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड याच्या संदर्भात विनोबा पुन्हा पुन्हा वारंवार सातत्याने येतात, मात्र फार तपशिलाने कुठल्याही लेखामध्ये ते तेवढ्या प्रमाणात येतात असं दिसत नाही, मुख्य प्रवाहातलं जे काही आपण वाचन करतो त्यातून। तर माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की भूदान आणि ग्रामदान आंदोलन हे नेमकं झालं कसं, त्याचा उगम झाला कसा, त्याचा विस्तार नेमका किती होता, त्याचं यश आणि अपयश हे काय स्वरूपाचं होतं, त्याची फलनिष्पत्ती काय, त्याचा रिलेव्हन्स असेल आज काही तर तो कसा, असे जे माझ्या मनात इतक्या वर्षानंतरही प्रश्न कायम होते आणि त्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी वाचन करण्याची संधी या ना त्या कारणाने मिळाली नव्हती। पण मला असं वाटलं की मला एक्झॅक्टली असंच पुस्तक हवं होतं भूदान आणि ग्रामदान समजून घेण्यासाठी। आणि हे अगदी एक तुम्हाला माहिती आहे की संपादकाची नजरेतून तेवढा अंदाज येतो तुम्हाला पटकन। आणि मग मी ते टप्प्याटप्प्याने पुस्तक वाचलं। अर्थात मी निर्णय माझा लगेच ताबडतोब त्यांना कळवला होता की हे पुस्तक प्रकाशित करायला नुसतंच आम्हाला आवडेल असं नाही, तर हा साधनाच्यासाठी विशेष आनंदाचा भाग असेल। म्हणजे पुस्तक आपण खूप प्रसिद्ध करतो, काही आपला हट्ट असतो, काही इतरांचा आग्रह असतो म्हणून, परंतु काही पुस्तकं प्रकाशित केल्याचं अतीव समाधान प्रकाशकाला किंवा संपादकाला असतं। त्याचं आर्थिक गणित बाजूला ठेवूनही तर मला असं वाटतं की हे त्या प्रकारातलं पुस्तक आहे। म्हणजे साधनाने मागच्या 10-12 वर्षांच्या काळात साधारणतः 125 पुस्तकं प्रकाशित केली। पण मला असं वाटतं की जे पुस्तक आणणं खरोखर गरजेचं होतं, एक नवं दालन खुलं करून देणं आवश्यक होतं,
किंवा त्या प्रकारचं पुस्तक आहे असं हे. मी आता म्हणालो तसं की याच्यात कहाणी पण आहे आणि समीक्षा पण आहे. आणि भूदान आंदोलनाचा एकूण जो काही कालखंड आहे तो प्रामुख्याने पहिल्या 13 वर्षांचा आहे. त्यानंतरही दशकभर त्याची प्रतिध्वनी उमटत होते, त्याची चर्चा चालू होती, कामही चालू असेल. पण पहिला कालखंड हा जो झंझावाती कालखंड म्हणून तो 13 वर्षांचा आहे. 1951ला 18 एप्रिलला भूदानाचं बीज विनोबांच्या मनात पडलं. म्हणजे उद्या त्या घटनेला बरोबर 71 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र त्याच्या 2-1 वर्ष आधी म्हणजे गांधीजींची हत्या झाल्यानंतरच 49-50 पासूनच एका बाजूला नेहरू देशाचे पंतप्रधान म्हणून नव्या भारताची उभारणी करण्यासाठी काम करत होते आणि त्याच वेळी गांधी विचाराने काम करणारे किंवा गांधीजींची ग्रामस्वराज्याची कल्पना पुढे घेऊन जाऊ पाहणारे जे कोणी लोक होते त्याच्यामध्ये अर्थातच विनोबा हे एक प्रमुख नाव होतं. ते त्यांच्या पद्धतीने ग्रामस्वराज्यासाठी काय करता येईल याचाही विचार 49-50 पासून करत असते. आणि 51 ते 63-64 म्हणजे हा बरोबर नेहरूंचा कालखंड आहे. म्हणजे एकाच वेळी नेहरू नव्या भारताची घडण करण्यासाठी त्यांना पूर्णतः पटलेला व्यवहार्य वाटलेला जो पर्याय होता, मार्ग होता, त्या दिशेने ते काम करत होते. आणि बरोबर 51 ते 63-64 ही 13-14 वर्ष विनोबांच्या नेतृत्वाखाली भूदानाचं आंदोलन चालू होतं. हे दोन्ही काही वेळा आपल्याला असं वाटतं की हे परस्पर विरोधी आहेत, काही वेळा वाटतं की परस्पर पूरक आहेत. आता मी निवेदन करतोय, प्रास्ताविक करतोय म्हणून मी त्याची खोलात जाणार नाही. मी त्याच्यावर नंतर लिहिणार आहे साधण्यामध्ये. आणि मुख्य म्हणजे आज आपल्याकडे 4ही वक्ते त्या विषयावर बोलणार आहेत. पण मला असं दिसतं की देशाच्या घडणीतल्या पहिल्या 1.5 दशकाचा कालखंड समजून घेण्यासाठी हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. काँग्रेसची राजवट दीर्घकाळ टिकून राहिली त्याची पण कारणमीमांसा करायची असेल तर हे पुस्तक महत्वाचं आहे. माझं हे ओपिनियन बाकीच्या लोकांना किती पटेल माहित नाही, पण कम्युनिस्टांचा प्रभाव मर्यादित राहिला त्याला कारण कदाचित विनोबा आणि भूदान आंदोलन आणि हिंदुत्ववादी शक्तींचा प्रभाव कमी राहिला त्या 15 वर्षांच्या काळात किंवा फार डोकंवर काढू शकले नाही याचं कारण नेहरू. तर आता 70 वर्षानंतर हे का वाचायचं तर मला वाटतं की हे पुस्तक नजरेखालून जरी घातलं, त्याचे अनुक्रम जरी पाहिला तरी ते लक्षात येईल. तर अशा या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी स्वाभाविकच विलीन बोके सरांना मी सुरुवातीला सांगितलं होतं, कारण त्यांनी ते पुस्तक मुळात हिंदीतलं वाचलं होतं. हिंदीमध्ये 3 खंडात आणि जवळपास 1000 पानांचं ते आहे. त्यामुळे ते होते. दुसरं मी पराग चोळकर सरांनाच विचारलं होतं. तर विवेक सावंत सरांनी, विवेक सावंत सर तुम्हाला माहित असतील, ते MKCLचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जवळपास 20 वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केलं. आता ते मेंटॉर म्हणून काम करतायत. आणि दुसरी ओळख तुम्हाला कदाचित माहित नसेल, साधनाचे विश्वस्त ते होतेच 5-6 वर्षापासून, पण मागील 1.5 वर्ष ते साधनाचे अध्यक्ष आहेत. तर सावंत सरांनी विनोबांच्या वरची वेबसाईट 3-1 वर्षापूर्वी MKCL मार्फत खूप चांगल्या प्रकारे करून दिली होती. त्याचा कार्यक्रमही पुण्यात झाला होता, अभय बंग यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं. त्यामुळे विवेक सावंत सरांना एकूण भूदान आणि ग्रामदान आणि पराग चोळकर यांच्याशी असलेलं त्यांचे खूप दीर्घकाळचे संबंध मैत्रीचे, त्यामुळे ते गेस्ट ठरले होते. आणि मग तिसरा मुद्दा होता की आणखी तिसरा कोणीतरी गेस्ट हवा आहे. तर मग कोकिल सर, चोळकर यांच्याबरोबर आम्ही गेल्या महिन्यात बसलो, तेव्हा कुमार खेतकरांना आपण गेस्ट म्हणून बोलवावं, कारण त्यानंतरचा 1950 पासून आतापर्यंतचा 70 वर्षांचा कालखंड ज्यांच्या नजरेच्या टप्प्यामध्ये उभा असतो सतत, त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या भाषणामध्ये, अनौपचारिक संवादामध्ये, म्हणून केतकर सरांना आपण बोलावले. चौघांचे मी स्वागत करतो. मी असं म्हणेल की लक्ष्मीकांत देशमुख सर इथं समोर पहिल्या रांगेत बसले, त्यांना विनंती करेल की 1-2 मिनिटासाठी वर यावं आणि त्यांच्या हस्ते आपण फूल आणि पुस्तक देऊन 4ही मान्यवरांचं स्वागत करू.
युवक बिरादरीचे संस्थापक क्रांती शाह यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटलंय, 20-25 वर्ष विनोबांचं आंदोलन नुकत्याच मिळालेल्या स्वराज्याला गांधींच्या हिंद स्वराज्याच्या दिशेनं घेऊन जाण्याचा भगीरथ पुरुषार्थ त्यांनी केला. हिंद स्वराज्याचं स्वप्न साकार होऊ शकतं अशी दृढ प्रतीती विनोबांच्या आंदोलनाने देशाला आणि जगाला करून दिली. या पुस्तकामध्ये या ऐतिहासिक आंदोलनाची गाथा अथपासून इतिपर्यंत सुव्यवस्थितपणे आणि पूर्ण अधिकृततेसह प्रस्तुत झालेली आहे. अथक परिश्रम, सखोल अभ्यास, सूक्ष्म समीक्षा, व्यापक परिप्रेक्ष्य आणि विशुद्ध समज या सगळ्यांचं हे सुफल आहे. अशा एका महान क्रांतिकारी आंदोलनाचं या प्रकारचं संपूर्ण सर्वांगीण असं तपशीलवार विवरण आजपर्यंत उपलब्ध नव्हतं. पराग सोळकर यांच्या प्रयत्नाने आंदोलनाचा एक अधिकृत दस्तावेज बनलाय ही फार मोठी उपलब्धी आहे आणि यासाठी ते आम्हा सर्वांच्या प्रशंसेचे आणि कृतज्ञतेचे पूर्णपणे अधिकारी आहेत असं क्रांती शाह यांनी म्हटलेलं आहे. तर आता मी पुस्तकाचे लेखक पराग सोळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. आमच्यावर उपस्थित मान्यवर मंडळी आणि उपस्थित आपण सगळेजण श्रोते, पुण्यासारख्या शहरामध्ये आणि तेही साधनासारख्या प्रतिष्ठित प्रकाशनातर्फे आज माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे, याचा आनंद आहे आणि समाधान आहे. याच्याबद्दल सर्वप्रथम मी विनोद शिरसाट त्यांचे सहकारी आणि याला निमित्त ठरलेले माझे मित्र मिलिंद बोकी यांचे मनापासून आभार मानतो. सुरुवातीला एक छोटीशी चूक दुरुस्त करतो. यांनी प्रस्तावना जी लिहिली ती युवक बिरादरीचे प्रमुख क्रांती शाह असा उल्लेख केला, तो चुकीचा आहे. प्रस्तावना कांतीभाई शाह हे गुजरातमधले प्रसिद्ध सर्वोदयी विचारवंत आणि कार्यकर्ते आहेत, ते वारले आता, त्यांनी ती लिहिलेली. सर्वोदय क्षेत्रात मी जवळपास 36 वर्षांहून जास्त काळ सलग आणि तसा तर 50 वर्षांहून जास्त काळ माझा संबंध राहिलेला आहे. हा संबंध जोडण्यासाठी साधनाच कारणीभूत ठरली हे मला सांगितलं. कारण कॉलेजमध्ये असताना मी साधना साप्ताहिक नियमित वाचत असेल आणि दुसरी वाचत असेल. त्या काळात प्रचंड आकर्षण होतं आणि ते साहित्यही उपलब्ध होतं, त्याची चर्चा होत होती, ते वाचलं जातच होतं. परंतु माझं त्याच्यामुळे काही समाधान होत नव्हतं. ते समाधान आणि गंमत म्हणजे ते गांधी वाचून आणि विनोबा वाचूनही झालं नाही, ते कुमारप्पा वाचून झालं. ज्यांनी माझी खात्री पटली की गांधींचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये श्रेय आहे आणि त्याच्याकडे मी मग ओढला गेलो. परंतु मी एकाही सर्वोदयी माणसाला ओळखत नव्हतो, एकाही सर्वोदयी संस्थेला ओळखत नव्हतो. त्याच्यामुळे आता कसं काय करायचं, या लोकांशी संबंध यावा अशी इच्छा आहे, पण ते कसा येणार हे काही कळत नव्हतं. तर अशा वेळेस साधनेमध्ये 71 सालच्या जूनमध्ये एक तरुण शांती सेना नावाच्या संघटनेचं शिबिर आहे अशी माहिती आली होती आणि त्याचं जे माहिती पत्रक होतं त्याच्यावरून असा मला अंदाज आला की हे सर्वोदय विचाराचे लोक असावे. आणि म्हणून मी पहिल्यांदाच एकटा प्रवास करून नागपूरहून भिवंडीला पोहोचलो आणि अशा रीतीने माझं या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. दुसरी गोष्ट म्हणजे 1972 मध्ये म्हणजे त्याच्या पुढल्या वर्षी तरुण शांती सेनेचं जे राष्ट्रीय शिबिर झालं बेळगावला, त्याच्यावर मी एक लेख लिहिला होता, तोही साधनेत छापला होता. तो 5 ठिकाणी छापून आला, पण पहिला माझा प्रकाशित लेख तो होता. तर असा साधनेशी जुना ऋणानुबंध आहे आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाने तो दृढ होतोय याचा आनंद आहे. अवघी भूमी जगदीशाची हे जे पुस्तक आहे त्याच्यात विनोबांच्या एका विशिष्ट कार्याची माहिती आहे, त्याचा आलेख आहे. परंतु त्यात साहजिकच त्यांच्या विशिष्ट विविध विचाराच्या विविध पैलूंचंही दर्शन घडतं. कारण भूदान ग्रामदान विनोबा स्वतःच म्हणत असत ते मूलतः वैचारिक आंदोलन आहे आणि विनोबा स्वतः मूलतः एक विचार पुरुष होते. आज विनोबांच्या कार्याची तशी माहिती नाही, तशी विनोबांच्या विचाराची पुरेशी माहिती नाही. आणि या पुस्तकाने त्याच्या दृष्टीने कणभर जरी योगदान केलं तरी माझ्या श्रमाचं सार्थक होईल असं मी. आज एक विचारवंत म्हणून गांधी जगभर स्वीकारले जातात आहेत, पण 50, 60, 70 वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. स्वातंत्र्य लढ्याचे नेते म्हणून गांधी मोठे असतील, बोलणं आहेतच, परंतु त्यांचे विचार करण्यासारखे नाही. विचार असे एकूण अभ्यासाच्या अकॅडमिक ज्याला वर्तुळ म्हणतात त्याच्यात समज होती.
आज ती समज राहिलेली नाही आणि गांधींवर बरंच लिहिलं जात आहे, संशोधनात्मकही लिहिलं जात आहे. पण विनोबा गांधींच्या पुढचं पाऊल आहे ही जाण मात्र अजून आलेली नाही. म्हणून गांधींवर शेकड्यांनी पुस्तकं लिहिली जातात आहेत, परंतु विनोबांना त्यात काही फारशी जागा नसते. अगदी गांधी विचाराच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा विनोबांना फारशी जागा नसते, अशी स्थिती आहे. किती अज्ञान आहे याचं एक उदाहरण अलीकडेच माझ्या लक्षात आलं. NCERTची पुस्तकं देशभर शाळांमध्ये वापरली जातात, लाखो मुलं ती वाचतात. त्यांचं 10व्या वर्गासाठी भूगोलाचं पुस्तक आहे. त्याच्यात भूदान ग्रामदानावर 150 ते 200 शब्दांचा एक परिच्छेद आहे. आता भूगोलाच्या पुस्तकामध्ये याचं काय कारण आहे हेच मला कळलं, पण आहे. आणि त्याच्यात काय म्हटलेलं आहे तर असं सुरुवातीला लिहिलं आहे की विनोबा गांधींच्या संदेशाचा प्रचार करायला भारतात पदयात्रा करत होते, तेव्हा पोचनपल्लीला आले आणि मग तिथे भूदान सुरू झालं. तेव्हा काही विनोबा गांधींच्या संदेशाचा प्रचार करायला पदयात्रा करत नव्हते. पण ही एक मामूली चूक झाली, ही सोडून देऊ आपण. गंमत पुढे आहे. ते ग्रामदान म्हणजे काय ते पुस्तकात मी कोटच करतो. सम जमीनदार ओनर्स ऑफ मेनी विलेजेस ऑफर्ड टू डिस्ट्रीब्यूट सम विलेजेस अमंग द लँडलेस. इट वॉज नोन ॲज ग्रामदान. किती भयंकर आहे. आता ही माहिती भूदान ग्रामदानावर लिहायचं आहे तर ती माहिती नाही तर ती त्यांना घेता आली असती. आणि हे देशातले सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षक असणार, कोण आहेत मला माहिती नाही. पण आता ग्रामदानाचा जमीनदारांशी काहीही संबंध नाही. त्याच्यात जी मुख्य गोष्ट आहे ती आपल्या जमिनीवरच्या मालकीचा स्वेच्छेने केलेला त्याग आणि गावाचा कारभार सहमतीने पाहण्याचा लोकांचा संकल्प, या मुख्य गोष्टी आहेत. तर हे झाल्यानंतर ते NCERTच्या पुस्तकात आणखीन एक विधान आहे जे अनेकांनी केलेलं आहे. मेनी लँड ओनर्स चोज टू प्रोव्हाइड सम पार्ट ऑफ देअर लँड टू द पुअर फार्मर्स ड्यू टू द फिअर ऑफ लँड सीलिंग ॲक्ट. तर हे किती विचित्र आहे माझ्या पुस्तकात विस्ताराने लिहिलेलं आहे. सिलिंगचं बद्दल 1959 नंतर सिलिंग कायदे व्हायला लागले आणि तोपर्यंत भूदान जवळपास संपलं होतं आणि सर्वोदय आंदोलनाचा फोकस ग्रामदानावर गेला होता. भूदान जेवढं मिळायचं तेवढं साधारण 56-57 पर्यंत मिळून चुकलं होतं. त्याच्यामुळे सिलिंगमधून वाचणं आणि भूदान देणं यांचा काहीही संबंध नाही. पण हे असं एकूण समज आहे आणि असं ज्ञान विद्यार्थ्यांपासून सगळीकडे दिलं जात आहे. आणि हे पुस्तक काही एवढ्याच लिहिलं गेलेलं नसणार, हे पुस्तक बरंच जुनं असणार. NCERTची पुस्तकं बरेच दिवसापासून बाजारात आहे. आता मगाशी जसा उल्लेख झाला की भूदान आंदोलनाशी पंडित नेहरूंचा, इंदिरा गांधींचा घनिष्ठ संबंध होता, त्यांना आस्था होती. विनोबांना सतत ते मधून मधून भेटत असत. लाल बहादूर शास्त्री, विश्वनाथ प्रताप सिंग आणि PV नरसिंह राव यांनी तर प्रत्यक्ष भूदानात काम केलेलं आहे, भाग घेतलेला आहे, पदयात्रांमध्ये भाग घेतला आहे. विश्वनाथ प्रताप सिंगांनी तर बरंच आपली शेकडो एकर जमीन दिलेली आहे. असं असताना सरकारी पातळीवर सुद्धा जी लिहिली गेलेली पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये अशी विधानं असतात. आणि हे केवळ क्रमिक पुस्तकांबद्दल नाही तर एकूणच हे जे अकॅडमिक विचार विमर्शाचं क्षेत्र आहे त्याच्यात भूदान ग्रामदानाला स्थान नाही. लँड रिफॉर्म्सवरची जाडजूड पुस्तकं 500-700 पानाची बघा, त्याच्यात एखाद 2 पॅरेग्राफ भूदानावर सापडले, एखाद 2 पानं सापडली तरी खूप झालं. ग्रामदानाचा तो उल्लेखही नसतो. स्वतंत्र भारताच्या इतिहासातच असं आंदोलन झालं नाही, परंतु स्वतंत्र भारताच्या इतिहासावरच्या पुस्तकांमध्ये किती जागा असते भूदान ग्रामदानाला हे कोणी बघू शकतं. आणि त्याच्यामुळे उपेक्षा आहे, गैरसमज आहे आणि अज्ञान तर आहे. आणि त्याच्यामुळे सरधोपट विधानं, एक स्वीपिंग जनरलायझेशन केली जातात. जसं भूदानामध्ये खराब जमीन मिळाली, हे अगदी ज्याला काही माहिती नाही ते सुद्धा ते असं सांगतात. आता किती खराब जमीन मिळाली, किती चांगली मिळाली, सिलिंग खाली किती चांगली मिळाली, किती खराब मिळाली, याचा कोणी कंपॅरेटिव्ह हे केलेलं आहे का स्टडी? मी जेवढं काही पाहायला मला कुठलाही असा स्टडी दिसला नाही. आणि आमचे एक मित्र आहेत ते डावे विचाराचे प्राध्यापक आहेत अर्थशास्त्राचे, त्यांना मी विचारलं त्यामुळे मलाही माहिती नाही. म्हणजे असा काही अभ्यास झालेलाच नाही. आणि असं अभ्यासकांनी त्या एखाद्या विषयाचा अभ्यास करावा आणि मग जे काही निष्कर्ष असतील त्यांचं स्वागत आहे. ते काही अनुकूल असतील प्रतिकूल असतील तो प्रश्न नाही. परंतु एक तथ्य असं आहे की एकूण भूदानाने आतापर्यंत 25 लाख एकरांपेक्षा जास्त जमीन भूमी क्षेत्राला दिली आणि सिलिंग खाली 50 लाख एकर जमीन वाटली गेली. म्हणजे सिलिंगच्या पेक्षा अर्धी जमीन. आणि हे काही रिसोर्सेस नसताना सरकारजवळ तर सगळे रिसोर्सेस आहेत, कायदे आहेत, सगळी शक्ती यंत्रणा आहे, साधन संपत्ती आहे.
असं असताना भूदानाने इतकं केलं, केवळ स्वयंसेवी पातळीवर केलं. एवढं एक तथ्य भूदानाला अधिक गांभीर्याने येण्याची गरज आहे हे सांगायला पुरेसं आहे. आणि ग्रामदान तर त्याच्या पुढचं पाऊल आहे. नैसर्गिक साधन संपत्तीवर काही व्यक्तींनी किंवा गटांनी मालकीचा दावा करणं, याच्यातूनच विषमता, गरिबी, गुलामी, शोषण आणि अनेक समस्या याच्यातून निर्माण झाल्या. म्हणून क्रांतिकारकांचं नेहमीच ध्येय राहिलंय की खाजगी मालकीचं समाजातून उच्चाटन झालं पाहिजे. पण खाजगी मालकी नको तर मग त्याला पर्याय काय? याचं कम्युनिझमने तिथं जे उत्तर दिलं ते रोगाहून वाईट इलाज ठरलं आणि जगाने ते नाकारलं. तर खाजगी मालकी नको, सरकारी मालकी नको, मग काय पाहिजे? खरं म्हणजे मालकीच नको. हेच आपल्या परंपरेत आहे. सबै भूमी गोपाल की मालकी नको, परंतु प्रत्यक्षात व्यवहारात काय राहील तर नैसर्गिक साधन संपत्तीवर स्थानिक समुदायांचं नियंत्रण असलं पाहिजे आणि त्यांनी त्या संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करण्याबरोबरच समुचित दोहन करून आपली समृद्धी, आपला आर्थिक विकास साधला पाहिजे. हे जे ग्रामदानाने उत्तर दिलं ते आजही प्रासंगिक आहे, उद्याही प्रासंगिक राहणार आहे, भारतातही राहणार आहे आणि सगळीकडेच राहणार आहे. म्हणून विनोबा म्हणाले होते की ग्रामदानाची मला चिंता नाही. भारतात तो विचार आज रुजला नाही तो उद्या रुजेल. जगात दुसरीकडे, भारतात रुजला नाही जगात दुसरी, पण तो रुजेल नक्की. तर अशा प्रकारचं फार मी वेळ घेत नाही. एका गोष्टीचा फक्त उल्लेख करतो की हे मगाशी त्या गोष्टीचा उल्लेख झाला आहे की भूदान ग्रामदानाचा हा जो मी इतिहास लिहिला तो लिहिताना माझ्या लक्षात आलं की याचे जे संदर्भ साहित्य आहे, संबंधित साहित्य आहे, दस्तावेज आहेत, ते विखुरलेले आहेत, अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत आणि अत्यंत जीर्ण शीर्ण अवस्थेत आहेत. त्यांचं जतन करायचा काहीही प्रयत्न झालेला नाही. तर आता ते जर टिकवायचे असतील तर एकच उपाय होता की त्यांचं स्कॅनिंग करून ते इंटरनेटवर टाकायचं. आणि सुदैवाने MKCLनी याच्यासाठी सहकार्य केलं. विवेक सावंत तिथे बसले आहेत, उदय पंचपोरी समोर आहेत, आणखीन कोणी सहकारी असतील त्यांचे कितके आभार मानावेत तितकेच थोडे आहेत. याच्यासाठी ही www.vinoba.in ही वेबसाईट निर्माण झालेली आहे. सुमारे 1,00,000 पानं इतकी सामुग्री या वेबसाईटवर आहे. म्हणजे विनोबांवर, त्यांच्या जीवनावर, त्यांच्या साहित्यावर, कार्यावर ज्यांना कोणाला अभ्यास करायचा असेल त्याला याच्यामध्ये भरपूर काही सापडेल. या पुस्तकामध्ये मी जे संदर्भ दिले आहेत तिथले बहुतेक संदर्भ या वेबसाईटवर आहेत. पण त्याच्याशिवाय काही दस्तावेज, काही मीटिंगचे रिपोर्ट्स, पत्रव्यवहार तो वेबसाईटवर टाकलेला नाही. परंतु तो माझ्याजवळ होता. तो मी साबरमती आश्रमाच्या आर्काइव्हच्या स्वाधीन केलेला आहे. तिथूनही तो अभ्यासकांना उपयोगी पडू शकतो. मगाशी प्रास्ताविका आहे ती मी तसं म्हटलं आहे की हा इतिहास भूदान ग्रामदान आंदोलनाचा हिंदी आणि इंग्रजीत आला होता, आता मराठीत येतो आहे. परंतु दुर्दैवाने हा अशा प्रकारचा एकमेव दस्तावेज आहे आणि म्हणून इतर भाषांमध्ये याचं भाषांतर होऊ शकलं तर ते चांगलं ठरेल. फार वेळ घेत नाही. कुमारजी बसले आहेत, मिलिंद वकील आहेत, सावंत सर आहेत. त्यांचं ऐकायला तुम्ही उत्सुक असाल आणि मीही उत्सुक आहे. त्यांचं काय याच्याबद्दल मत आहे, प्रतिक्रिया आहेत, टीका टिप्पणी आहे. तर ते ऐकण्यासाठी आपल्या सगळ्यांना आता वेळ घ्यावा आहे. म्हणून पुन्हा एकदा साधनाचे पुस्तक प्रकाशन केल्याबद्दल आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दलही आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय जगत. आणि आता पुस्तकाचं प्रकाशन होईल. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी अवघी भूमी जगदीशाची या पुस्तकाचं प्रकाशन करावं. या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे अधिकृतपणे असं जाहीर केलं. हे पुस्तक आपल्याला ई-बुक स्वरूपात किंडलवरही उपलब्ध होणार आहे. ॲमेझॉनवर देखील ते आपल्याला खरेदी करता येणार आहे. आणि या पुस्तकासोबतच साधनाची 150हून अधिक पुस्तकं आपल्याला किंडलवर पाहायला मिळतील. येत्या काळात काही नवी पुस्तकं, जुनी आउट ऑफ प्रिंट असलेली पुस्तकं, त्याचप्रमाणे काही जुने विशेषांक देखील आपल्याला
किंडलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आणि या पुस्तकाच्या किंडल आवृत्तीचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणाला जे भरपूर उपयुक्त संदर्भ आहेत ते तिथे हायपरलिंक केलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ते जिथल्या तिथे पाहता येतील. तर आता मी वेळ न दवडता आजचे आपले प्रमुख पाहुणे विवेक सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि संसद सदस्य माननीय कुमारजी केतकर, त्याचप्रमाणे माझे मित्र पराग, नंतर मिलिंद, विनोद आणि इथे उपस्थित असलेले सर्व साधनाचे चाहते आणि विनोबा विचाराविषयी आस्था असणारे असे सर्व बंधू भगिनी, प्रथमतः विनोदनी मला या कार्यक्रमासंबंधी ज्यावेळेला सांगितलं त्यावेळी अतिशय आनंद झाला की अशा कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता येते. मी साधनेसाठी आणि विनोदसाठी कृतज्ञता व्यक्त करतो. विनोबांचे विचार जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर विनोबांचा समाजाला बदलण्यासाठी 2 सूत्र होती, कारण त्यांची मुख्य बैठक ही आध्यात्मिक होती. या पुस्तकामध्ये जरी आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा प्रकारच्या गोष्टी असल्या तरी याची बैठक मूलतः आध्यात्मिक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 2 प्रकारच्या भ्रांतींविषयी विनोबा बोलतात, एक भेदभ्रांती आणि दुसरी अभेदभ्रांती. भेदभ्रांती म्हणजे मी आणि तू भिन्न आहोत अशी कल्पना करणं, भेदभ्रांती. अहिंसेचा सगळा विचार त्याच्यातून येतो. मालकी सगळी जाते. दुसरी अभेदभ्रांती म्हणजे माझं शरीर आणि माझा आत्मा यांच्यामध्ये अभेद कल्पिणं, हे एकच आहेत असं समजणं. आणि त्याच्यामुळे शरीराच्या किंवा देहाच्या अनिर्बंध अशा वासनांच्या परिपूर्तीमध्येच माझी आत्मोन्नती आहे असा विश्वास ठेवणं. या दोन्ही भ्रांती या समाजातून जाव्या या प्रकारची एक शांततामय क्रांती विनोबांना अभिप्रेत होती. भूदान हे किंवा पुढे ग्रामदान हे या तात्विक आणि आध्यात्मिक बैठकीचं त्याचा एक मूर्तिमंत आविष्कार आहे. पराग चोळकरांनी हे जे पुस्तक लिहिलं ते मी वाचताना माझी थोडीशी पंचायत झाली. याचं कारण असं की मी पुस्तक उघडल्यानंतर पेन किंवा पेन्सिल हातात घेण्याची मला सवय आहे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर खुणा करत जाणं अशी माझी एक सवय आहे. हे ज्यावेळी मी पुस्तक वाचू लागलो त्यावेळी पहिल्या पानापासून ज्या खुणा व्हायला सुरुवात झाली आणि मग मला अगदी थोड्याच वेळात लक्षात आलं, थोडं लेट थिंकर पण आहे मी, थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं की बहुतेक प्रत्येक ओळीवरच आपल्याला अधोरेखित करावी लागेल. त्यामुळे मी माझा तो उद्योग बंद केला. मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की आपण ज्या वेळेला हे पुस्तक वाचाल त्यावेळेला आपल्याला हाच अनुभव येईल, याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. पराग किती कष्ट करतात, एखादी निर्मिती करण्यासाठी एखादा मनुष्य स्वतःला किती झोकून देतो आणि नुसती प्रयत्नांची पराकाष्ठा नाही तर गुणवत्तेची जी कास ते धरतात याचा अनुभव मला आणि इथे बसलेले माझे मित्र उदय पंचपोर यांना वेळोवेळी आलेला आहे. ज्यावेळेला आम्ही विनोबांचं पोर्टल केलं त्यावेळी आता परागच्या देखत सांगायला हरकत नाही की कधी कधी आम्ही अगदी वैतागून जायचो. इतकं पराग यांचं म्हणजे उत्कृष्टता, अचूकता, परिपूर्णता त्याच्यावर इतका त्यांचा कटाक्ष असायचा. आणि हे पुस्तक जर आपण वाचाल तर ह्याच्या प्रत्येक जो याच्यातला चॅप्टर आहे प्रत्येकासाठी किमान 30 ते 35 संदर्भाच्या सूचीमध्ये दिलेले आहेत. एकाही ठिकाणी तथ्यांमध्ये किंवा सत्यांमध्ये गल्लत तुम्हाला या पुस्तकात सापडणार नाही, कारण भूदान आणि ग्रामदानाविषयी खूप माहिती त्यावेळेला सुद्धा आम्ही विनोबा.in वर टाकली आणि नंतर या पुस्तकामध्ये अजून
नवीन माहिती मला वाचायला मिळू लागली. एखादा ग्रंथ निर्माण करताना जी कळकळ लागते त्या विषयाविषयी, त्याची समज लागते. आणि सुहासने खूप छान सांगितलं. या ग्रंथकाराची वैशिष्ट्य ही सुहासनी सांगितली, मी ती त्याची पुनरुक्ती करणार नाही. त्याचा तुम्हाला प्रत्येक पानामध्ये तुम्हाला अनुभव येईल. भूदान आंदोलनामध्ये विनोबा ज्यावेळेला चालू लागले त्यावेळेला ग्रामदानाची कल्पना नंतर आली असा सगळ्यांचा समज आहेच. परंतु या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की पोचमपल्लीला ज्यावेळी विनोबा 18 एप्रिलला पोचले त्यावेळेला सकाळी त्यांनी प्रथम दलित वस्तीमध्ये फेरी आणि तिथे दलितांच्या अडचणी ऐकून घेत होते. आणि त्यांना रोज मजुरी मिळत नाही, त्याच्यामुळे जीवन कसं जगायचं याची काही खात्री शाश्वती नाही. मग काय पाहिजे तर थोडीशी जमीन मिळाली पाहिजे. किती जमीन पाहिजे? 80 एकर जमीन पाहिजे सगळ्यांची मिळून. आणि मग विनोबा असा विचार करतात की मग अर्ज लिहा, मग सरकारकडे जाऊ, मग जमीन मिळवू. आणि मग थोड्याच वेळात विनोबांना याची प्रचिती येते की अरे सरकारमधून ही जमीन फार काही लवकर मिळणार नाही. म्हणून विनोबा आजूबाजूच्या ग्रामस्थांना विचारतात की तुम्ही काही करू शकाल का. अशा वेळेला रामचंद्र रेड्डी पुढे येतात आणि रामचंद्र रेड्डी काय सांगतात ते खूप महत्त्वाचं आहे. विनोबांची या देशातल्या लोकांच्या आध्यात्मिक अशा बैठकीवर किती विश्वास होता याची प्रचिती त्या वाक्यामध्ये आहे. रामचंद्र रेड्डी असं म्हणत नाहीत की मी जमीन देतो. रामचंद्र रेड्डी प्रथम म्हणतात की माझ्या वडिलांना अशी जमीन या लोकांना देण्याची इच्छा होती आणि म्हणून आता आम्ही 5 भाऊ मिळून ती पूर्ण करू आणि आम्ही 100 एकर जमीन देऊ. म्हणजे सर्वसामान्य भारतीय मनुष्य तो जमीनदार असो नाही तर काही असो, त्याला कुठेतरी जी सहृदयता आहे ती विनोबांना माहीत होती. म्हणून त्यांनी त्या गावात विचारलं तुम्ही काही करू शकता का. आणि मग ते ज्यावेळेला जमीन देतात त्यावेळेला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे पराग किती बारीक गोष्टी लिहितात हे सांगण्यासाठी मी आपल्याला सांगतोय की विनोबा त्यांना विचारतात की हे 100 एकर द्यायला तयार होतात. तर विनोबा विचारतात तरीसुद्धा हे लोक सांगतात की नाही आम्हाला 80च पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही. आणि मग त्यावेळेला विनोबा म्हणतात की पण तुम्ही हे सामूहिक शेती कराल का. म्हणजे बघा ग्रामदानाची जी बीजं आहेत ती पहिल्या भूदानात सुद्धा आहेत, हे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही सामूहिक कराल का. तर त्याच्याही पुढचं वैशिष्ट्य पराग यांनी दिलेलं आहे आणि ते असं आहे की ते लोक म्हणतात की हो आम्ही तर पूर्वीपासून हे सगळं सामूहिकच करतोय. म्हणजे त्यांच्यामध्ये ही जी भावना आहे, ही जी पद्धत आहे, ही जी संस्कृती आहे समूहाने करण्याची, ती विनोबा ग्रामदानामध्ये पुढे जास्त प्रकाशित करतात. म्हणजे ते अशी काहीतरी परग्रहावरून इथे काही कल्पना आणत नाही, तर या भूमीमधून निर्माण झालेल्या संस्कृतीमधून एक नवा प्रकाश निर्माण करतात. हे भूदान आणि ग्रामदानाचं पहिल्या दिवशीचं जे स्वरूप आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेससुद्धा विनोबांच्याकडून शिकण्यासारखं काय आहे तर तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात साम्यवादी आंदोलन चालू होतं, हिंसा घडत होती, जमिनी हिसकावून घेऊन यांना दिल्या जात होत्या, परंतु ती परत घेतली जात होती कारण मालकी हक्क रजिस्टर होत नव्हते. हृदय परिवर्तनाने हे होऊ शकतं हा शोध ही गांधींची देणगी. पण विनोबा तुरुंगामध्ये जाऊन साम्यवादी तरुणांना भेटत होते आणि त्यांचं तिथे जाऊन हृदय परिवर्तन करण्याचा सुद्धा प्रयत्न करत होते. हे विशेष आहे. आणि त्या तरुणांची अशी खात्री होती की क्रांती जी होते ती बंदुकीची नळी डोक्यावर ठेवून होते. विनोबांची अशी धारणा होती की क्रांती ही हृदय परिवर्तनाने होते. वाद मिटत नाही, पण शेवटी विनोबा विचारतात की मग क्रांती ही बंदुकीच्या नळीतून होते हा जो विचार आहे हा तुम्हाला कोणी तुमच्या डोक्यावर बंदुकीची नळी ठेवून पटवून दिला का हृदय परिवर्तनाने पटवून दिला. म्हणजे
त्याच्यामुळे एक जो विनोबा निघतात तर त्यावेळीला जगाने त्यांच्याकडे कसं पाहिलं तर एक वेडा असा मनुष्य, वेळ घेतलेला असा मनुष्य चालला आहे. शॉनी त्यांच्या मॅन अँड सुपरमॅन या नाटकामध्ये खूप सुंदर वाक्य आहे की ऑल रिझनेबल मेन ॲडॅप्ट देमसेल्स टू दी वर्ल्ड, ऑल अनरिझनेबल मेन मेक दी वर्ल्ड ॲडॅप्ट टू देमसेल्स, हेन्स ऑल प्रोग्रेस इज ड्यू टू अनरिझनेबल मेन. तर त्याच्यामुळे भूदान ग्रामदानाची जी गोष्ट झाली ते का वर करणी अनरिझनेबल माणसांनी सुरू केली. पण ज्यावेळी असा प्रोग्रेस होतो त्यावेळी मात्र मग जग ह्या विचारांची पुनर्मांडणी करतं आणि मग त्याला फारच रिझनेबल ठरवायचं, त्याच्यावर एकमत होतं. असा इतिहासच आहे. त्याच्यामुळे विनोबांनी जे केलं त्याची जी व्यवहार्यता आहे, त्याची समयोचितता होतीच, प्रस्तुतता होतीच, प्रासंगिकता होतीच, त्याच्याबद्दल वादच नाही. कारण प्रश्न गंभीर होता. कारण सर्वात शेवटच्या माणसाला जर स्वातंत्र्याचा काही उपयोग झाला नाही तर ते स्वातंत्र्य नाही, गावं गुलामीतच आहेत. आणि सर्वात शेवटचा मनुष्य होता तो शेतमजूर. आणि शेतमजुराकडे जमिनीची मालकी येणं हा फक्त आर्थिक उन्नतीचा प्रश्न नव्हता, तर हा त्याच्या आत्मसन्मानाचा प्रश्न होता. त्याची जी उपजीविका आहे ती करण्यासाठी त्याला स्वावलंबन मिळणं ही स्वातंत्र्याची पूर्वअट होती. आणि ते स्वावलंबन भूदानामधून शक्य होत होतं. आणि मग खरा स्वातंत्र्य त्याच्यापर्यंत पोचणार होतं. गांधींची ती खंत होती की शेवटी राजकीय स्वातंत्र्य झालं परंतु गावं गुलामीत आहेत, एवढ्या लोकांना ते वंचित आहेत, शोषित आहेत, दुर्लक्षित आहेत, पीडित आहेत. आणि इतकंच नव्हे तर बेदखल आहेत. बेदखलीची समस्या ही विनोबांनी प्रथम हातात घेतलेली एक महत्त्वाची गोष्ट आहे. युवाल हरारी आजसुद्धा म्हणतो की मोठ्या प्रमाणात लोक बेदखल होणार आहेत, पण तो एक नवीन विचार म्हणून आज जगातले विचारवंत समजतात. पण बेदखलीची समस्या विनोबांनी आधी हातात घेतली होती, लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच्यातली मुख्य गोष्ट जी आहे ती म्हणजे की जसं पराग आत्ता म्हणाले की मालकीबद्दल विनोबांचे मार्मिक विचार की जमीन मालक हा मरतो की नाही, तो शिल्लक राहतो का नाही राहत. जमीन कसणारा मरतो, शिल्लक राहत नाही. शिल्लक कोण राहतं, जमीन शिल्लक राहते. म्हणजे खरं मालकी कोणाची. तर म्हणजे इतकं मूलभूत चिंतन विनोबा आपल्यासमोर मांडत असतात. आणि मग ग्रामदानामध्ये ज्यावेळी ते जातात त्यावेळी ते काय म्हणतात की ग्रामदानामध्ये मालकी गावाची होते असं नाही, मालकी तर जगदीशाची, सब भूमी आहे गोपाल की. मग काय तर गावाचं सामूहिक नियंत्रण सर्व नैसर्गिक संसाधनांवर निर्माण होतं आणि त्या संसाधनांचं संरक्षण करणं, त्यांचं संवर्धन करणं ही जबाबदारी ही त्या समूहावर येते. विनोबा मालकीकडून जबाबदारीकडे ते पूर्ण विचार आपल्याला दुसऱ्या एका विश्वामध्ये नेतात. हे सगळं जे विचार विश्व आहे हे दुर्दैवाने विनोबांची जी शब्दकळा होती त्याचा तो आध्यात्मिक पाया होता, गांधींची तीच अडचण होती. आणि त्यामुळे विचार विश्वामध्ये बौद्धिक या पर्यावरणामध्ये एक प्रकारचं ते लोक ह्याबद्दल बुजून जात होते किंवा ते हा सगळा प्रकार दुर्लक्षित ठेवत होते. आणि त्याच्यामुळे ह्याला एक प्रकारची विचार विश्वामध्ये मान्यता मिळणं, हा एक मुख्य प्रवाही विचार होणं, हे भारतामध्ये घडलं नाही. परंतु तरीसुद्धा या पुस्तकामध्ये पानोपानी आपल्याला सापडेल की जगातले मोठमोठे लोक हे या विचाराला पुष्टी देत होते. बर्ट्रंड रसेलचा उल्लेख आहे. त्याचबरोबर चेस्टर बोल्स ज्यावेळी अमेरिकेचे त्यावेळेचे राजदूत, त्यांनी तर म्हणजे भूदानाची खूपच प्रशंसा केलेली आहे. त्यावेळेचे अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ आणि कितीतरी असे विद्वान हे याला मान्यता देत होते, पाठिंबा देत होते. ज्या वेळेला आपण ह्या आंदोलनाकडे बघतो
त्यावेळेला या ग्रंथामध्ये आपल्याला दिसेल की विनोबांची पदयात्रा ही एक कहाणी आहे आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे समीक्षा आहे. पराग हे पार्टिसिपंट ऑब्झर्वर आहेत, परंतु कुठेही ते तुम्हाला अंधभक्ती याच्यात विनोबांची दिसणार नाही. हे पराग यांचं वैशिष्ट्य आहे. एक तटस्थपणे, एक साक्षीभावानी आपल्याला ज्याविषयी खूप आस्था आहे अशा एका विषयवस्तूकडे सुद्धा अतिशय तटस्थपणे बघितलं पाहिजे, तरच त्या विषयवस्तूला पुढे भवितव्य आहे, लोक ते स्वीकारतील आणि ते पुढे नेतील. याची एक निष्ठा ही पराग सांभाळताना आपल्याला पदोपदी दिसतात. ज्यावेळी एखाद्या गोष्टीला कहाणी म्हटलं जातं तो वाङ्मय प्रकार जो असतो त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असतं की कहाणी शेवटी कलाटणीनी सिद्ध होते. कलाटणी नसेल तर त्याला आपण कथानक म्हणू शकत नाही, त्याला आपण वर्णन म्हणू शकतो. विनोबा ज्यावेळी प्रवास करत आहेत त्यावेळी प्रत्येक ठिकाणी असे कलाटणीचे आणि आपल्याला विस्मयचकित करून सोडणारे अनुभव आपल्याला येतात. आणि अक्षरशः कितीही पाषाण हृदयी माणसांनी जरी हे पुस्तक वाचलं तरी त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायल्याशिवाय राहणार नाही, त्याची मी खात्री देतो. इतकं पराग यांनी इतकं प्रत्येकारी लेखन केलेलं आहे की एक अतिशय कमी जमीन असलेली बाई येते आणि ती विनोबांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपल्याकडे दुसरं काहीही उपजीविकेचं साधन नसताना दुसऱ्यांना मदत व्हावी म्हणून आपली ती अख्खी जमीन देते. आणि मग तिची जमीन घ्यायला नकार दिला जातो कारण तिच्याकडे दुसरं काय आहे, तिची उद्याची चिंता काय, असा प्रश्न पडतो. तर तो नकार दिल्यामुळे ती अपमानित होते आणि मग तिचा सन्मान राखण्यासाठी ते दान घेतलं जातं. आणि त्यामुळे ती दान देत असतानाच्या दिवशी एक जो खूप मोठी जमीन असलेला मनुष्य कमी जमीन देतो त्याचं हृदय परिवर्तन होतं आणि तो आपल्याकडची खूप मोठी जमीन त्या दिवशी पुन्हा दान करतो. असे प्रसंग तुम्हाला या संबंध यात्रेमध्ये हे वारंवार वाचायला मिळतील. म्हणजे हा आपलाच भारत देश आहे का ज्याच्यात आज मी आणि माझं याच्या पलीकडे कोणीही बघत नाही आहे, असा ह्याच लोकांचा हा देश आहे का, असंच काही परिकथा वाचतोय आपण, असं वाटायला लावणे इतकी गोष्ट या पुस्तकामध्ये आहे. मन हेलावून जातं. आणि त्याचवेळी तेच पराग समीक्षेमध्ये गेल्यानंतर मात्र विनोबांकडे अगदी तटस्थपणे बघतात. हे मला फार विशेष वाटतं या ग्रंथाचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या भूमीच्या मालकीविषयी जर आपण बघाल तर त्या मालकीनी जी प्रतिष्ठा येते, जी एक सुरक्षितता येते, तर त्याचे पुरावे हे आजसुद्धा मिळतात. म्हणजे ऊसतोडणी कामगारांचे सर्व्हे झालेले आहेत, त्याच्यावर पुस्तकं रचली गेली आहेत. ऊसतोडणी कामगारांना एक प्रश्न विचारला गेला आहे की तुम्हाला ज्यावेळेला काहीतरी एक वरकड मूल्य तुमच्याकडे शिल्लक राहते, काही एक थोडीशी सरप्लस, त्यावेळी तुम्ही प्रथम प्राधान्याने त्याचा खर्च कशासाठी कराल? उस्मानाबादपासून सगळ्या मराठवाड्यातल्या ऊसतोडणी कामगारांचं उत्तर आहे की एक छोटा का होईना जमिनीचा तुकडा घेऊ. म्हणजे ही जी भूमिहीन शेतमजुरांची इच्छा आहे की ती जमीन त्यांना हाक मारते, ही किती महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना तो तुकडा हवा आहे. आणि विनोबा स्वतःची समीक्षा सुद्धा करतात. समीक्षा हे प्रकरण जे आहे ते नुसतंच परागने त्यांची समीक्षा केली असं नाही का, आंदोलनाची स्वतःची समीक्षा पण अनेक वेळा त्यांनी केलेली आहे. उदाहरणार्थ भूदानामध्ये करुणेचा आणि प्रेमाचा परिपोष आहे असं विनोबा म्हणतात, पण त्याच्यामध्ये प्रतिभा नाही असं स्वतःच म्हणतात. खरं म्हणजे मला त्याच्यात ठाई प्रतिभा दिसते की निदान त्या माणसाचं उपजीविका त्याच्यातून सिद्ध होते. हा प्रतिभावंत आविष्कार आहे, हे एक मोठं इनोव्हेशन आहे. पण विनोबा पुढे जाऊन म्हणतात की म्हणून ग्रामदानामध्ये ती प्रतिभा आहे, कारण त्याच्यामध्ये मग जमिनीचे पुढे पुन्हा तुकडे होणं थांबतं, सगळ्या गावाची जमीन एक होते आणि मग सगळ्या गावाचं त्याच्यावर नियंत्रण येतं. आणि मग ग्रामदानी गावं जी झालेली आहेत त्याचं जो परागनी उल्लेख केलेला आहे तो खरं मिलिंद बोकिलांचा फार अधिकाराचा विषय आहे, त्याच्यात मी जाणार नाही, कारण त्यांची त्या विषयावरच्या 2 पुस्तकांच्या मी 5-5 हजार प्रती विकत घेतलेल्या आहेत. इतका त्यांचा त्याच्यात म्हणजे मला त्यांच्याविषयी तो इतका आदर आहे. परंतु ग्रामदानामध्ये जी प्रतिभा आहे
विनोबांना प्रतिभा ग्रामदानात दिसलेली आहे हे लक्षात घ्या आणि त्याचा ते पुरस्कार करताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर त्यांची जमिनीची ज्यावेळेला व्यक्तिगत मालकी तयार होते त्यावेळी ती एक विक्रय करण्याची वस्तू होऊन बसते आणि मग ती विक्रय जे वस्तू होणं ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचं आणि खेड्याचं खरं जे त्यांचं जे संकट आहे त्यांच्यावर जे अरिष्ट आहे त्याचं मूळ ते आहे की ही विक्रेय वस्तू होते. आणि म्हणून जर भारताच्या खेड्यांचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला जमीन ही विक्रेय वस्तू असता कामा नये ह्या विचारापर्यंत जावं लागतं. विनोबा तर एक जय जगत म्हणणारे ग्रस्त होते, त्याच्यामुळे त्यांनी ग्रामदानाचा विचार मांडताना या पुस्तकामध्ये आपल्याला लक्षात येईल की त्यांनी इथपर्यंत मागणी केली आहे की भारतातलं सोडूनच द्या पण जपानच्या लोकांना ऑस्ट्रेलियामध्ये जाता आलं पाहिजे असं म्हणतं, कारण तिथे वस्ती कमी आहे आणि भूमी जास्त आहे, इकडे वस्ती जास्त आहे आणि भूमी कमी आहे इथपर्यंत. म्हणजे सगळ्या जगाचा विचार ते ग्रामदानाच्या संदर्भात करत आहेत. आता ग्लोबलायझेशनमध्ये सगळा जो संदेश आहे तो वसुधैव मार्केटमचा आहे. विनोबा वसुधैव कुटुंबकमचा संदेश देत होते हे या पुस्तकातून आपल्याला बघायला मिळतं. आणि स्वामित्व विसर्जनाचा जो मूळ मुद्दा विनोबांचा आहे तर तो स्वामित्व विसर्जनाचा मुद्दा हा अहिंसेच्या मार्गानेच होऊ शकतो हे दाखवत असताना त्यावेळची जी आंदोलनं आहेत त्या सगळ्यांना एक प्रचिती आणून देणं हे विनोबांचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या वैज्ञानिकाच्या शिस्तीने की मला वाटतं म्हणून नाही, तर तुम्हाला एक पूर्ण पुरावा मी देतो, म्हणजे तुम्हाला हिंसा करण्याची गरजच नाही, कारण ही बघा तुमच्यासमोर माणसं आहेत आणि ती रोज दान देत आहेत. आणि मला हे पुस्तक वाचताना सातत्याने हे वाटत असलं की विनोबांचे गांधींचे विचार हे खूप आदर्शवादी होते, हे अव्यवहार्य होते अशी जी टीका होते त्याला आज अत्यंत चपखल उत्तर म्हणजे हा ग्रंथ आहे. कारण जे सरकारच्या मोठ्या शक्तीने झालं नाही ते एका माणसाने लोकांच्या मधली सहृदयता जागृत करून हृदय परिवर्तनाने करून दाखवलं. आणि याचे सर्व रेकॉर्ड्स पानोपानी तक्त्यांच्या स्वरूपात सुद्धा परागनी त्यांच्या एक विशिष्ट शिस्तीने त्याच्यात दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला विनोबांनी तुफान एक्सप्रेस सुरू केली, म्हणजे ते पुढे थकले आणि ते ट्रेननी प्रवास करायला लागले, ते पहिला जो रेल्वेचा प्रवास केला त्याच्यामध्ये ते ज्या ट्रेनमध्ये बसले त्याचं योगायोगावर नाव तुफान एक्सप्रेस होतं. तर म्हणून विनोबा म्हणाले आता तुफान, कारण वेळ कमी राहिला असं. तर त्यावेळेला घाईमुळे ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्याचंही योग्य विवेचन हे परागने आपल्याला करून दाखवलेलं आहे. कीप माय फोन. ओके, सो माय टाइम इज कमिंग टू क्लोज. त्या माझ्या घड्याळाप्रमाणे 2च मिनटं शिल्लक आहेत. मला ज्या वेळेला हे पुस्तक वाचताना एक जे भावलं ते असं की एकाच वेळी एक मनुष्य आपली आध्यात्मिक बैठक, गांधीजींची शिकवण आणि स्वातंत्र्य आंदोलनाचं संपूर्ण एक मागे असलेली पार्श्वभूमी, त्याच्यातून मिळालेलं संचित हे धरून एकाच वेळी राजसत्तेशी टक्कर घेतो, धर्मसत्तेशी टक्कर घेतो, धनसत्तेशी टक्कर घेतो आणि अभिजन वर्चस्ववादी अशा ज्ञानसत्तेशी पण टक्कर घेतो. ही विलक्षण गोष्ट आपल्याला म्हणजे मला खूप महत्त्वाची वाटते. त्याच्यामुळे मी माझ्या बोलण्याचा शेवट करत असताना असं म्हणेन की म्हणजे एका ठिकाणी ओशोंनी असं म्हटलं आहे, म्हणजे अबाउटिझमच्या फिलॉसॉफीबद्दल बोलताना की अबाउट लव्ह इज नॉट लव्ह. लायब्ररीज आर फुल of books on love and lovers, but you have to fall in love and experience the love. तसं मी म्हणेन की आमची सगळ्यांची जी आज भाषणं होणार आहेत दिस इज अबाउट बुक, अँड अबाउट बुक इज नॉट बुक. सो यू हॅव टू परचेस दी बुक
and read it and live it. Thank you. धन्यवाद विवेक सर. आता आपले दुसरे प्रमुख अतिथी मिलिंद भोकील सर बोलतील. मगाशी विवेक सरांनी सांगितलं तसं भोकील सरांची गोष्ट मेंढा गावाची, कहाणी पाचगावची आणि मेळघाट शोध स्वराज्याचा ही ग्रामस्वराज्य, गावांचं स्वातंत्र्य, विकास यासंबंधी संशोधन आणि अभ्यासाने लिहिलेली पण तरीसुद्धा वाचनीय अशी पुस्तकं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे त्यांचं या पुस्तकाच्या निमित्ताने जे चिंतन होणार आहे ते सुद्धा विशेष महत्त्वाचं असणार आहे. त्यांना मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, माझे मित्र पराग चोळकर आणि विवेक सावंत, तसेच साधनाचे संपादक विनोद शिरसाट आणि बंधू भगिनींनो, पहिला मुद्दा जो सावंतांनी अतिशय स्पष्टपणे सांगितला तो असा की ह्या पुस्तकामुळं मराठीचं वैभव वाढणार आहे. कारण मराठीमध्ये याच्यापूर्वी गीताई होती, गीता प्रवचन होती, मधुकर होतं, परंतु भूदान ग्रामदान आंदोलनाचा इतिहास मराठीमध्ये नव्हता आणि ही मराठीची फार मोठी उणीव होती. आणि हिंदीमध्ये 3 खंडात्मक हे पुस्तक होतं, ते हिंदीची समृद्धी होती. ते पुस्तक इंग्रजीत होतं, इंग्रजीची समृद्धी होती, पण मराठी कंगाल होती. त्यामुळे पहिला मुद्दा यांच्या पुस्तकामुळे जो सगळ्यात महत्त्वाचा ठरला आहे तो म्हणजे मराठीची समृद्धी या पुस्तकामुळे वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे हे दोघेही जण म्हणजे पराग चोळकर लेखक आणि साधनाचे प्रकाशक विनोद शिरसाट हे दोघेही अभिनंदनास पात्र आहेत. आणि मी विनोद शिरसाट यांचं विशेष अभिनंदन करीन की त्यांनी अत्यंत अल्प वेळामध्ये अतिशय दर्जेदार निर्मिती करून हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. कारण एरवी आम्हाला प्रकाशकांना किती वेळ लागतो पुस्तक प्रकाशित करायला हे चांगलं माहिती आहे, पण त्या तुलनेत खरोखर एका महिन्यामध्ये त्यांनी अत्यंत दर्जेदार, केवळ 18 एप्रिलचा हा मुहूर्त साधायचा म्हणून हे पुस्तक सिद्ध केलं आहे. आणि त्यासाठी अतिशय आत्मीयतेने परिश्रम घेऊन सगळ्या त्याच्या आवश्यक ज्या गोष्टी असतात त्या पार पाडलेल्या आहेत. आणि चोळकरांनी तर आयुष्यभर विनोबा साहित्याचं संकलन केलेलं आहे आणि या घडीला भारतामध्ये ज्याला इंग्रजीत अथॉरिटी म्हणतात तशी ती एकमेव व्यक्ती आहे की ज्याला विनोबा आणि ह्या सगळा समजून घ्यायचा असेल. आणि त्यांनी खरोखर अतिशय तपशीलवार आणि सर्वंकष इतिहास लिहून एक अक्षर निर्मिती मराठीमध्ये केलेली. आता विवेक सावंतांनी सांगितलंच की भूदानामधून ग्रामदान तयार झालं. तर भूदान हा जमीन मालकीतील विषमता संपवण्याचा उपाय होता. म्हणजे जमीन मालकीचा प्रश्न जो भारतात होता तो कसा सोडवायचा ह्याचे जे विविध उपाय निघत होते त्यातला भूदान हा एक उपाय होता. पण त्यातला पुढचा टप्पा ग्रामदानाचा आहे. कारण ग्रामदान जे विशेषतः सुलभ ग्रामदान म्हणून त्यांनी सांगितले त्याचा थोडक्यात अर्थ काय आहे की गावामध्ये सगळे जे शेतकरी राहत असतात तर त्याच्यात त्यांना प्रत्येकाला जमीन कसायचा हक्क राहतो, पण जमिनीची मालकी जी असते ती संबंध गावाच्या समुदायाच्या मालकीची असते. म्हणजे जोवर तुम्ही जमीन कसू इच्छित आहात तोवर तुम्ही ती कसली पाहिजे आणि ते वंशपरंपरेने सुद्धा पुढे चालू राहील. म्हणजे मग तुमच्या मुलाला त्याच्या मुलाला जमीन ती कसायची असेल तरी चालू राहील. कारण सगळ्यात मोठी आपली कन्सर्न ही असते ज्याला प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणतात. त्यातली मुख्य गोष्ट आहे की माझी संपत्ती मला माझ्या मुलाला मुलीला देता आली पाहिजे. तर ग्रामदानामध्ये ही गोष्ट कायम राहते. फक्त तुम्हाला जमीन करायची नसेल त्यावेळी मग तुम्हाला ती गाव समुदायाला परत द्यायला लागते. कारण ती मालकी म्हणून जी काही आहे ती गाव समाजाची आहे हे त्याचं मूलभूत तत्व आहे. आणि त्यामुळे जोवर तुम्ही करताय तुम्हाला इंटरेस्ट आहे तोवर ग्रामदान हे ती जमिनीची पद्धत चालू राहते. त्यामुळे ग्रामदान ही गोष्ट ज्यांना शेती करायची आहे, ज्यांना गावात राहून आपली ही शेतीची पद्धत करायची त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि विनोबांनी वारंवार म्हटलं तसं हे एक मोठं डिफेन्स पोटेन्शियल आहे. ज्यांना असं वाटतं की आपल्या शेतीवर दुसऱ्यांचं आक्रमण होऊ नये किंवा शेतीचं विस्थापन शेतीतनं होऊ नये किंवा आपल्या गावातून आपण देशोधडीला लागू नये असं ज्या शेतकऱ्यांना वाटतं आहे त्यांच्यासाठी ग्रामदान हा अंतिम उपाय आहे. एकदा तुम्ही तुमची वैयक्तिक मालकी समुदायात विसर्जित केली की एक तऱ्हेचा अतिशय अभेद्य असा किल्ला
त्या शेतीभोवती तयार होतो आणि त्यामुळे ज्यांना ती शेती राखायची आहे त्यांच्यासाठी ग्रामदान हा आहे. तर आता स्वाभाविकपणे आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांच्या आणि कुणाच्याही मनात हा विचार येईल की भूदान ग्रामदान ह्या जुन्या काळातल्या गोष्टी झाल्या. आणि तो जो इतिहास तुम्ही सांगताय हा रोचक असेल आणि तो तपशीलवार केलेला असेल तर त्याला संदर्भ ग्रंथ म्हणून मूल्यही असेल. पण जग आज कुठे निघालं आहे? आजच 50% शहरीकरण झालेलं आहे आणि पुढच्या 25 वर्षात आपण सगळेजण शहरात राहायला येणार आहोत. तर असं जर आहे तर जिथे गावच राहणार नाही आहेत तिथे या ग्रामदानाला काय अर्थ आहे असा अगदी सहज विचार कोणाच्याही मनात येणार. आता ही गोष्ट खरी आहे, पण शहरीकरण जर झालं असलं तरी आपण अन्नधान्य तर आपल्याला लागणारच की नाही, अन्नधान्याची निर्मिती तर आपण करणारच की नाही. आणि भारतामध्ये 130 कोटी लोक आहेत तर त्यांच्यासाठी अन्नधान्याची निर्मिती ही शेतीमधूनच होणार का? असं आपण म्हणणार आहोत की सगळा भारताला लागणारा गहू आपण अमेरिकेतनं आणू, सगळा तांदूळ थायलंडमधून आणू, सगळ्या डाळी चीनमधून आणू आणि सगळे कांदे पाकिस्तानमधून आणू, आम्ही फक्त IT करू आणि ITचं आम्ही विकू आणि बाकी सगळं धान्य आम्ही इतर जगातनं आणू, आम्ही शेती करणारच नाही. तर असं भारताला शक्य आहे का? म्हणजे जे तेलाच्या बाबतीत आज होतं आहे तसं शेतीच्या बाबतीत आपल्याला करणं शक्य आहे का? त्यामुळे ही गोष्ट व्यवहार्य नाही, ही शक्य नाही आहे. त्यामुळे भारताला अन्नधान्य निर्मिती ही करावीच लागेल आणि अन्नधान्य निर्मिती करायची असेल तर शेती करावीच लागण्यापासून अशी सोडवणूक घेता येणार नाही. जरी शहरीकरण झालं तरीसुद्धा हा एक अतिशय महत्त्वाचा सेंट्रल असा प्रश्न राहील. आता भूदान हा जमीन मालकीतली विषमता दूर करण्याचा प्रयत्न होता, पण विनोबांनी म्हणल्याप्रमाणे तो एक कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये जीवनदृष्टी नव्हती. पण ग्रामदान ही एक पूर्णपणे वेगळी व्हिजन होती, एक प्रकारचा दृष्टिकोन होता. आणि भूदान हा कार्यक्रम त्याची फलनिष्पत्ती जी काही झाली ती या पुस्तकामध्ये मांडलेली आहे, पण त्याच्यातून जो खरा विचार निघाला आणि विनोबांनी अंतिमतः ग्रामदानालाच महत्त्व दिलं, याचं कारण ग्रामदानातून एक वेगळी अभिनव दृष्टी त्यांना त्याच्यामधून सांगायची होती. कारण ग्रामदानाचा जो हा विचार आहे हा पुढे जाऊन ग्रामस्वराज्याशी किंवा स्वराज्याशी निगडीत असा होता. आणि ग्रामदान कशाकरता करायचं तर अंतिमतः गावकऱ्यांना स्वराज्य आणता यावं म्हणून त्याच्यासाठी ग्रामदान करायचं होतं. याचं कारण असं की ग्रामदान किंवा स्वराज्य ही राजकीय संकल्पना आहे, पण ती जर प्रत्यक्षात आणायची असेल तर मग आर्थिक संसाधनांवरचा ताबा फार महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असाल, सार्वभौम असाल तरच तुमच्या राजकीय स्वातंत्र्याला अर्थ असतो. त्यामुळे जर खऱ्या अर्थाने स्वराज्य हे जर आणायचं असेल तर मग आर्थिक उत्पादन साधनांवर सुद्धा त्या गावाचा ताबा असला पाहिजे, हे त्याच्यामागचं गृहीत तत्व होतं. दुसरं असं होतं की खरा प्रश्न असा आहे की शेती करताना वैयक्तिक मालकी मग का असू नये, कारण तो तर प्रघात सगळ्या जगभरच होता की शेतकऱ्यांनी शेती करावी, उत्पादन करावं, त्यांना योग्य बाजारभाव मिळावा आणि ही व्यवस्था चालू राहावी, हे तर होतंच ना. मग ती शेती करताना वैयक्तिक मालकी का नको, ह्याचं लॉजिक, ह्याचं रिझनिंग काय दिलेलं आहे? तर ह्याचं साधं कारण म्हणजे जमीन ही मनुष्य निर्मित वस्तू नाही. मनुष्य असं म्हणू शकतो की म्हणजे मनुष्य जमिनीची निर्मिती करू शकत नाही किंवा त्यांनी केलेली नाही आहे. जमीन आधी होती नंतर मनुष्य आहे. मनुष्य एरवी असं म्हणू शकतो की मी कविता केली आहे किंवा मी ही होडी बांधलेली आहे किंवा मी एक खुर्ची बनवली आहे, अशा गोष्टी मनुष्य करू शकतो आणि मग तो नंतर म्हणू शकतो की ही होडी माझी आहे, ही कविता माझी आहे, ही खुर्ची माझी आहे. परंतु जमिनीबाबत मनुष्य असं म्हणू शकत नाही. म्हणून जमीन जर माणसाने निर्माणच केलेली नाही आहे तर तिच्यावर मनुष्याची अनिर्बंध अशी मालकी कशी काय असू शकते? म्हणजे इतिहास काळात किंवा आत्ताच्याही काळात एखाद्या मनुष्याकडे हजारो एकर जमीन असणं हा मानवी समाजातला, मानवाच्या राजकीय सामाजिक व्यवस्थेतला विपर्यास आहे. तो काही सृष्टीने घडवलेला किंवा सृष्टीने दिलेला असा हा अधिकार त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे माणसाच्या हातात काय असू शकतं तर त्याला जास्तीत जास्त त्या जमिनीतून उत्पादन काढायचा, जमिनीतून धान्य पिकवण्याचा अधिकार असू शकतो. आणि तो अधिकार किती असू शकतो तर त्याची जी क्षमता असेल त्याप्रमाणे असेल. म्हणजे त्या वेळचे जे तंत्रज्ञान, त्याच्या वेळची जी हत्यारं असतील त्याला अनुषंगून
जो काही ज्याची क्षमता असेल त्या क्षमतेप्रमाणे जमीन कसायचा अधिकार त्याला असू शकतो. आणि आता तो अधिकार असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या पर्यावरणामध्ये जो आकार जमिनीचा योग्य आहे, ज्या तऱ्हेचं उत्पादन त्याच्या निघतं त्या प्रमाणात तो अधिकार असायला पाहिजे. मग तो कुठे 5 एकरांचा असेल, कुठे 10 एकरांचा असेल, कुठे 20 एकरांचा असेल, किंवा ज्याची जी सक्षमता असेल त्याच्याप्रमाणे असेल. आता एखादी स्त्री असेल आणि ती म्हणेल मी एकटीच आहे आणि मी 5च एकर जमीन कसू शकते, तर मग तिने 5 एकर जमीन कसावी. पण एखादी असेल तिला म्हणेल की मला 4 मुलं आहेत आणि आम्ही सगळे मिळून 20 एकर जमीन कसू शकतो, तर मग त्यांना तो अधिकार तेवढ्या प्रमाणात असायला पाहिजे. म्हणजे तुमची जेवढी क्षमता आहे तेवढा तुम्हाला अधिकार राहील. पण अंतिमरित्या ही गोष्ट खरी की जमीन तुमच्या मालकीची असणार नाही, जमीन ही समुदायाची किंवा गावाच्या मालकीची असेल. तुम्हाला जोवर करायचं आहे तोवर तुम्ही शेती करा. आता तुम्हाला वाटलं की आपण शहरात जायचं आहे, आम्हाला नाही शेती करायची, तर ती पुन्हा गाव समाजाला परत द्या. मग गाव समाज पुन्हा दुसरं कोणी व्यक्ती ती करण्याला तयार असेल तर त्याला ती अधिकार तो देईल. तर अशाप्रमाणे सुलभ ग्रामदानाचं खरं तत्त्व होतं. आणि ते तत्त्व जर हे नीट समजून घेतलं तर अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं आहे. आणि मी आधी म्हटलं त्याप्रमाणे हे खरोखर शेतीचा बचाव करण्याची याच्यामधून प्रक्रिया आहे. कारण आज सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे की विस्थापनाचा, की शेतकरी देशोधडीला लागण्याचा, तर त्याच्यातून जर वाचायचं असेल तर आपली वैयक्तिक मालकी ठेवण्यापेक्षा, कारण वैयक्तिक मालकी ठेवली की तिला जमिनीचं क्रयमूल्य असल्यामुळे किंवा जमीन ही क्रयवस्तू झाल्यामुळे तिला ताबडतोब तिच्यावर हल्ला होणार आणि तुमच्या हातातून जमीन हिसकवली जाणं शक्य आहे. पण ती जर समुदायाच्या मालकीची असेल, गावाच्या मालकीची असेल, तर तुमच्या हातून कोणालाही हिसकवता येणार नाही. आणि ते गाव जर सर्वसहमतीने जमिनीचं वाटप ह्या पुरतं करणार असेल तर निश्चितपणे ती दिली जाईल. म्हणून ती जमीन जी आहे ती सृष्टीच्या मालकीची किंवा लोकांच्या भाषेत जगदीशाची आहे, असं त्याच्या मागचं सगळं रिझनिंग आहे. म्हणून शब्द जरी ग्रामदान असला तरी ह्याच्या मागची जी दृष्टी आहे ती समाजाच्या सर्वंकष उभारणीची दृष्टी आहे. म्हणजे नैसर्गिक साधनांवर माझी मालकी नसून माझ्या गावाची मालकी आहे, माझ्या समुदायाची मालकी आहे, असा त्याचा अर्थ आहे. मात्र कार्ल मार्क्सच्या संकल्पनेपेक्षा हे निराळं आहे. काहींना असं वाटण्याची शक्यता आहे की हे मग पुन्हा मार्क्सच भाषा आहे का, तर ती तशी नाही आहे. कारण कार्ल मार्क्सच्या संकल्पनेमध्ये उत्पादन साधनांची मालकी ही कष्टकऱ्यांची असली पाहिजे, बरोबर. पण कष्टकऱ्यांची म्हणजे कोणाची, तर कष्टकऱ्यांनी बनलेल्या राष्ट्रराज्याची ती मालकी असली पाहिजे, असं मार्क्सचं प्रतिपादन आहे. विनोबा कुठेही या चर्चेमध्ये राष्ट्रराज्य ही संकल्पना आणत नाहीत. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे राष्ट्रराज्य कष्टकऱ्यांनी नियंत्रित केलं आहे म्हणून त्यांनी सगळ्यांना मालकी करावी असं करण्याच्या ऐवजी जो समुदाय आहे त्या समुदायांनीच त्याचं व्यवस्थापन आणि वितरण करावं. आणि कारण ते समुदाय हाच एक वस्तुस्थिती आहे असं त्याच्यामधली गोष्ट आहे. आता राष्ट्रराज्याची मालकी असली पाहिजे हे जे तत्त्वज्ञान आहे हे युरोपियन राष्ट्रवादाला धरून आहे. कारण युरोपामध्ये जो राष्ट्रवाद तयार झालेला होता त्याच्याच पोटी ही सगळी संपत्ती राष्ट्राच्या मालकीची आणि राष्ट्र ठरवणार कोणाला किती द्यायचं अशा प्रकारची भावना होती. पण विनोबांचं हे वैशिष्ट्य आहे आणि ते भारतीय परंपरेतून आलेले. खरं तर विनोबांनी त्यावेळी ही भाषा बोलली असती तर कदाचित सोयीचं झालं असतं. कारण त्यावेळी आधी म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान नेहरू हे पंतप्रधान होते, भारतात समाजवादाचा बोलबाला होता, आपण रशियाच्या पद्धतीने पंचवार्षिक नियोजन करून आपली सगळी उभारणी सुरू केली होती. पण त्याच्यामध्ये विनोबा अजिबात राष्ट्रराज्याचा संदर्भ या अर्थाने आणत नाही. कारण विनोबांची दृष्टी ही अत्यंत अभिनव आणि अत्यंत वेगळ्या प्रकारे जीवनाची रचना करणारी आहे. त्यांनी अनेकदा त्यांच्या निरनिराळ्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की खरी वस्तुस्थिती काय असते, म्हणजे ज्याला रियालिटी म्हणतात, त्याची सुरुवात कुठून होते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाणवणारी वस्तुस्थिती म्हणजे आपण स्वतः, म्हणजे आपण स्वतः असतो हे आपल्याला पहिल्यांदा जाणवतं. मी आहे ही सगळ्यात पहिली मूलभूत वस्तुस्थिती आहे. मग तुम्हाला काय जाणवतं, तर तुमच्या भोवतालचा परिसर, तुम्ही जिथे राहता ते गाव, तो जो परिसर आहे ही दुसरी वस्तुस्थिती आहे. आणि तिसरी रियालिटी काय आहे, तर तुमच्या भोवती पसरलेलं विश्व ही तिसरी वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला जाणवता, तुम्ही ज्या परिसरात राहता, ज्या गावात राहता ते गाव तुम्हाला सतत जाणवतं आणि त्याच्या पलीकडे अफाट विश्व पसरलेलं आहे हे आपल्याला जाणवतं. म्हणजे मग त्याच्यात सगळं आपल्या अंगावरून ज्या वाऱ्याच्या झुळका जातात, रात्री आपण आकाशाकडे बघतो तेव्हा असंख्य चांदण्या चमचमत असतात, तर असं ह्या विश्वाचं भान आपल्याला आलेलं असतं. आणि मधल्या सगळ्या ज्या
कॅटेगरीज आहेत त्या सगळ्या नकाशावर मारलेल्या रेघा आहेत. म्हणजे गाव हे खरं आहे, पण गावाच्या नंतर आपण काय बघतो तर तालुका. तालुका म्हणजे काय असतं तर नकाशावर मारलेली विशिष्ट रेघ असते, ज्याच्यामध्ये 100 गावं आहेत म्हणून एक तालुका होतो. तसंच जिल्ह्याच्या बाबतीत होतं, 10 तालुक्यांचा मिळून एक जिल्हा म्हणून जिल्हा ही नकाशावरची रेघ आहे. तसंच मग महाराष्ट्र, गुजरात, पंजाब अशा राज्यांच्या बाबतीत होतं. आणि तसंच अंतिमतः निरनिराळ्या देशांच्या बाबतीत होतं. आणि देशांच्या सीमारेखा या निव्वळ नकाशावर मारलेल्या रेघा आहेत आणि तशा त्या आहेत म्हणूनच त्यांच्याबद्दल सतत वादविवाद आणि युद्ध होत असतात. त्यामुळे त्या सगळ्या रेघा आणि त्याच्यामधून निर्माण होणाऱ्या हे सगळं वर्गीकरण, या सगळ्या कॅटेगरीज ह्या सगळ्या मनुष्य निर्मित आणि एक प्रकारे कृतक म्हणजे खोट्या आहेत. खरी रियालिटी ही नाही आहे. खरी रियालिटी तुम्ही स्वतः, तुमचा भोवतालचा परिसर आणि अंतिमतः सगळं विश्व अशा तऱ्हेची आहे. त्यामुळे तुम्हाला जर खरोखर वस्तुस्थितीला धरून काही निर्मिती करायची असेल तर ही वस्तुस्थिती ही नीट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि विनोबांनी ह्या रचनेला डाळिंबाची उपमा दिलेली आहे, जी आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल. तर डाळिंब कसं असतं तर त्यातला प्रत्येक दाणा हा स्वयंपूर्ण आणि रसरशीत असतो आणि दुसऱ्या दाण्यापेक्षा वेगळा असतो, पण प्रत्येक दाणा स्वयंपूर्ण रसरशीत आहे. तर विनोबांच्या दृष्टीने हे प्रत्येक गाव किंवा जे तुमचं जगण्याचं बेसिक युनिट आहे हे अशा तऱ्हेने स्वयंपूर्ण रसरशीत आहे. आणि डाळिंबामध्ये आपण जो बघतो की जो पापुद्रा असतो त्याचं काम फक्त या दाण्यांना धरण्या इतपतच असतं. तर विनोबांच्या व्हिजनमध्ये राज्याचं म्हणजे स्टेटचं काम हे त्या पापुद्र्या एवढंच आहे की खरी रियालिटी आम्ही आणि आमचे गाव आहे आणि आम्हाला धरून ठेवणार म्हणजे आमचा इतर व्यवहार करण्यासाठी जो पापुद्रा लागेल तेवढंच स्टेटचं काम आहे. स्टेट शुड बी नॉमिनल, हे त्यांच्या व्हिजनचं सगळ्यात मोठा दृष्टिकोन आहे. आणि विनोबा हे आयुष्यभर दंडमुक्त शासनमुक्त समाजाची ओढ असणारे किंवा त्याचा विचार करणारे असे हे गृहस्थ राहिलेले आहेत. आणि अशा गृहस्थांना आणीबाणीचा समर्थक म्हणणं हा एक अतिशय क्रूर विनोदच नाही तर एक दुष्टपणा होता भारतात घडलेला. आणि त्यावेळी म्हणजे केतकरांसारखा अपवाद वगळता महाराष्ट्रातले जे पत्रकार संपादक होते त्यांनी विनोबा वाचलेलाच नव्हता आणि त्यामुळे विनोबा हे आणीबाणीचे समर्थक आहेत असं म्हणून त्यांच्यावर टीका झाली आणि त्यांची यथेच्छ टिंगलसुद्धा करण्यात आली. पण जो माणूस आयुष्यभर त्याचं व्हिजनच मुळात हे आहे की राज्य हे अस्तित्वात असू नये, राज्याचा विलय व्हावा, किंवा त्यांनी वारंवार म्हणलंय तसं राज्य म्हणजे दुसऱ्याची सत्ता आहे, तर दुसऱ्याची सत्ता माझ्यावर असू नये, माझी सत्ता असावी म्हणजे स्वराज्य असावं. आणि स्वराज्य म्हणजे माझी सत्ता तुमच्यावर आहे असा त्याचा अर्थ नाही आहे. तर स्वराज्य म्हणजे माझी सत्ता, तुझी सत्ता, हिची सत्ता, तिची सत्ता, असं प्रत्येकाला जेव्हा वाटतं की खरोखर माझं राज्य आहे त्याला स्वराज्य म्हणतात. म्हणून त्यांची व्हिजन अंतिमता अशी आहे की जगातल्या प्रत्येक माणसाला खरोखर माझं राज्य आहे असं वाटलं पाहिजे. माझ्यावर कोणीतरी येऊन राज्य करतंय अशी स्थिती असेल तर ती काही चांगली होत नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा त्यांच्या व्हिजनमधला जो भाग आहे त्याचं प्रत्यक्ष रूप त्यांनी ग्रामदानामध्ये केलेलं आहे. अर्थात आता तुलनेने प्रगल्भता वाढलेली. आता लोकसत्तासारखं दैनिक हे दररोज एक कॉलम विनोबांच्या विचारासाठी वाहिलेला आहे त्यांनी. ही एक चांगली प्रगल्भता महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि हे आजच्या पुस्तकाने ती आणखीनच वाढेल असं आपल्याला दिसेल. तर आपण कुठल्याही अशा राष्ट्रराज्याचे पाईक असण्यापेक्षा सगळ्या विश्वाचे घटक आहोत, वसुंधरेची लेकरं आहोत आणि सगळ्या विश्वाची आपण काळजी केली पाहिजे. हा जो विनोबांचा विचार आहे हा पूर्णपणे, आणि सावंत म्हणले तसा, भारतीय आध्यात्मिक परंपरेतून स्फुरलेला किंवा भारतीय सामाजिक विचारातून स्फुरलेला असा विचार आहे. कारण आपला हा जो भारतातला सगळा विचार आहे तो कधीही राष्ट्रराज्य ह्या कल्पनेनी संकुचित झालेला नाही आहे. ती खरं तर युरोपियनांची देणगी आहे किंवा युरोपियनांकडून आपण शिकलेलो आहोत की राष्ट्रराज्य असतं, त्याचं वाढवायचं असतं, मग त्यासाठी दुसऱ्यासाठी हल्ले करायचे असतात, दुसऱ्याशी भांडायचं असतं, असं ते युरोपियन जो राष्ट्रवाद आहे तो आपण आत्मसात करून त्याच्या आधारे आपली हे केलेली आहे.
आता काही मर्यादेपर्यंत समाजाचा विकास करण्यासाठी राष्ट्रराज्याचा उपयोग होतो, म्हणजे विशेषतः त्या समाजातील सर्व लोकांना प्रोत्साहित करण्याकरता किंवा विकास करण्याकरता. आणि मला मुख्यत्वे करून असं वाटतं की समाजामध्ये जे वंचित शोषित गरीब घटक असतात त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादाचा खरा उपयोग आहे. पण युरोपियन धर्तीचा जो राष्ट्रवाद आहे त्याच्यातून काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यातून निव्वळ दुसऱ्या राष्ट्रांचं वसाहतीकरण, तिथल्या अनिर्बंध साधनसंपत्तीची लूट, तिथल्या लोकांचं शोषण आणि त्याच्यातून निर्माण झालेली दोन माझ्यावर कोणीतरी येऊन राज्य करतंय अशी स्थिती असेल तर ती काही चांगली होत नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा त्यांच्या व्हिजनमधला जो भाग आहे त्याचं प्रत्यक्ष रूप त्यांनी ग्रामदानामध्ये केलेलं आहे. अर्थात आता तुलनेने प्रगल्भता वाढलेली. आता लोकसत्तासारखं दैनिक हे दररोज एक कॉलम विनोबांच्या विचारासाठी वाहिलेला आहे त्यांनी. ही एक चांगली प्रगल्भता महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि हे आजच्या पुस्तकाने ती आणखीनच वाढेल असं आपल्याला दिसेल. तर आपण कुठल्याही अशा राष्ट्रराज्याचे पाईक असण्यापेक्षा सगळ्या विश्वाचे घटक आहोत, वसुंधरेची लेकरं आहोत आणि सगळ्या विश्वाची आपण काळजी केली पाहिजे. हा जो विनोबांचा विचार आहे हा पूर्णपणे, आणि सावंत म्हणले तसा, भारतीय आध्यात्मिक परंपरेतून स्फुरलेला किंवा भारतीय सामाजिक विचारातून स्फुरलेला असा विचार आहे. कारण आपला हा जो भारतातला सगळा विचार आहे तो कधीही राष्ट्रराज्य ह्या कल्पनेनी संकुचित झालेला नाही आहे. ती खरं तर युरोपियनांची देणगी आहे किंवा युरोपियनांकडून आपण शिकलेलो आहोत की राष्ट्रराज्य असतं, त्याचं वाढवायचं असतं, मग त्यासाठी दुसऱ्यासाठी हल्ले करायचे असतात, दुसऱ्याशी भांडावं लागतं, भांडायचं असतं. असं ते युरोपियन जो राष्ट्रवाद आहे तो आपण आत्मसात करून त्याच्या आधारे आपली हे केलेली आहे. आता काही मर्यादेपर्यंत समाजाचा विकास करण्यासाठी राष्ट्रराज्याचा उपयोग होतो, म्हणजे विशेषतः त्या समाजातील सर्व लोकांना प्रोत्साहित करण्याकरता किंवा विकास करण्याकरता. आणि मला मुख्यत्वे करून असं वाटतं की समाजामध्ये जे वंचित शोषित गरीब घटक असतात त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादाचा खरा उपयोग आहे. पण युरोपियन धर्तीचा जो राष्ट्रवाद आहे त्याच्यातून काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यातून निव्वळ दुसऱ्या राष्ट्रांचं वसाहतीकरण, तिथल्या अनिर्बंध साधनसंपत्तीची लूट, तिथल्या लोकांचं शोषण आणि त्याच्यातून निर्माण झालेली दोन संबंध जगाचं कल्याण करणारी व्हिजन त्याच्यामधून तयार होणार आहे. तर आता याच्यात आधी उल्लेख केला की अलीकडच्या काळात कोणी असं ग्रामदान केलंय का? त्यावेळी ग्रामदान झालं पूर्वी, पण आत्ता तर मेंढालेखा हे गाव अलीकडच्या काळातलं ग्रामदान झालेलं आहे. म्हणजे लेटेस्ट ग्रामदान कुठलं असेल तर मेंढालेखा गावाचं आहे. आणि त्याच्यावरची आमची ही पुस्तकं सगळ्यांना माहिती असतील की त्याच्यामध्ये स्वशासनाच्या माध्यमातून भोवतालच्या साधनसंपत्तीवरचा अधिकार आणि त्याच्यातून गाव आपली प्रगती सर्वसहमतीतून कसं करून दाखवते हे त्याच्यातून दाखवलेलं आहे. आणि मेंढालेखासारखंच दुसरं गाव पाचगाव आहे, त्याचंही पुस्तक साधना प्रकाशनाने केलेलं आहे. आणि नुकतंच आम्ही असं पाहिलं की हीच लाट अनेक आदिवासी गावात पसरून मेळघाटमध्ये सुद्धा अनेक गावांमध्ये या तऱ्हेचं स्वराज्याचं स्वशासनाचं अशा तऱ्हेचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत. त्यामुळे हे प्रत्यक्षात आणता येतं हे आपल्या शहरी मध्यमवर्गीयांना कठीण वाटेल, पण सर्वसामान्य साधी आदिवासी गावं हे करून दाखवतात आणि त्यांच्यापासून आपण ते शिकू शकतो. तर समारोप करताना मी असं म्हणेन की तुम्ही मेंढालेखा गावाची घोषणा सगळ्यांनी ऐकलेली असेल की केंद्रात राज्यात आमचं सरकार आणि आमच्या गावात आम्हीच सरकार. त्याच्यात आम्ही थोडीशी भर घातलेली आहे सध्याच्या कालखंडात. पहिलं वाक्य तर अगदी बरोबर आहे, आपल्या भारतीय प्रातिनिधिक संसदीय लोकशाहीचं ते रूप आहे की केंद्रात राज्यात आमचं सरकार, म्हणजे आम्ही खासदार आमदार निवडून पाठवू आणि त्याच्यामार्फत देशाचा कारभार चालू. पण दुसरी लोकशाही करता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निव्वळ प्रतिनिधी पाठवून थांबणार नाही, तर त्या प्रतिनिधींवर आमचा अंकुशसुद्धा असला पाहिजे, जी गोष्ट आज आपल्या हातात नाही आहे. आणि मग प्रतिनिधी कसे बेताल वागतायत त्याचं रोजच तुम्ही वर्तमानपत्रात बघताय. म्हणून मग ही जर पहिली ओळ असेल तर तिला जोड अशी द्यायला पाहिजे की केंद्रात राज्यात आमचं सरकार, आमच्या सरकारवर आमचा अधिकार. आणि ती गोष्ट आपण आधी ठासून सांगायला पाहिजे की बरोबर आहे आमचं सरकार आहे, पण त्या सरकारवर आमचा अधिकार आहे. आणि मग प्रत्यक्ष पातळीवर जिथे आम्ही राहतो तिथे आम्हीच सरकार आहोत. म्हणून मग तिसरी ओळ महत्त्वाची आहे की आमच्या गावात आम्हीच सरकार. म्हणजे मग जिथे कुठे आमचा मोहल्ला असेल, आमची सोसायटी असेल, आमची गल्ली असेल,
आता शहरी स्वशासनाबद्दल काही प्रयोग आणि काम झालेलं नाही आहे, म्हणून आपल्याला शहरी नागरिकांना त्याचा फायदा घेता येत नाही आहे. पण 74वी घटना दुरुस्ती जर आपण खऱ्या अर्थाने दुरुस्त केली आणि अधिक चांगली केली तर आपण सुद्धा तशा तऱ्हेचं स्वशासन आपल्या शहरांमध्ये राबवू शकू, पण त्याच्यात काही पुरेसे प्रयोग झालेले नाहीत. म्हणून तिसरी ओळ ही अशी येते की आमच्या गावात जिथे आम्ही राहतो तिथे आम्हीच सरकार. आणि मग त्याच्यातून आम्ही चौथी ओळ अशी त्यात मांडली आहे की या स्वराज्यातून करू विश्वराज्य साकार. म्हणजे आम्हाला इतपतच थांबायचं नाही आहे, तर जगातल्या सर्व लोकांना अशा तऱ्हेचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणजे मग ती माणसं कुठेही असतील, ते आमचे भाऊबंदच आहेत, तर सगळं मिळून आमचं विश्वाचं राज्य तयार होईल. तर आता हे मी सांगितलं आणि तुम्ही ऐकलंत ही घोषणा, पण ती नुसती ऐकून त्यात मजा नाही आहे. तुम्ही माझ्या मागे म्हणता, माझे हे सहकारी तर म्हणतील, तर मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही म्हणा, म्हणजे तुम्हाला कळेल त्याच्यात काय गंमत आहे आणि त्यात काय ताकद आहे. तर आपण हा प्रयोग करून बघू. मी सांगतो, तुम्ही म्हणा. केंद्रात राज्यात आमचं सरकार, आमच्या सरकारवर आमचा अधिकार, आमच्या गावात आम्हीच सरकार, स्वराज्यातून करू विश्वराज्य साकार. धन्यवाद. धन्यवाद बोकील सर. आणि आता आपण सर्वच जण ज्याच्यासाठी उत्सुक आहोत ते अध्यक्षीय भाषण. मी केतकर सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. वस्तुतः आत्ता इतकी प्रगल्भ म्हणजे सर्वार्थाने प्रोफाऊंड म्हणता येतील अशी 3 भाषणं तुम्ही ऐकली. आणि पराग चोळकरांच्या एकूण संशोधन आणि किती बारकाईने केलेलं संशोधन आहे हे मला पुस्तक वाचताना सातत्याने जाणवत होतं. सर्वसाधारणपणे तुलना आपण जी करतो ती युरोप, अमेरिकन, रशियन रिसर्चशी करतो. त्या अर्थाने जरी ती तुलना केली तरी हे संशोधन आणि लेखन हे अमेरिकेतल्या किंवा युरोपातल्या किंवा एकूण रशियातल्या किंवा चीनमधल्यासुद्धा उत्तम दर्जाचं संशोधन केलेली जी पुस्तकं आहेत त्यांच्या विषयातली त्या दर्जाचं ते आहे. अशी तुलना केल्यामुळे त्या पुस्तकाला कमीपणा येईल असं मला वाटत नाही. त्याच्या संबंधामध्ये अजून सांगायचं म्हणजे पराग चोळकरांच्या माझा त्यांचा परिचय नव्हता, परंतु विनोबांच्या सहवासात म्हणून एक छोटंसं पुस्तक होतं, ते मला कुठे मिळत नव्हतं म्हणून मी ते झेरॉक्स केलं होतं. त्याच्यावरती त्यांचं नाव होतं की त्याच्यात त्यांनी सहभाग काय केला आहे तो. असाच परिचय माझा होता. साधनाचा माझा परिचय खूपच जुना आहे. आणि आत्ता विवेक सावंत आणि मिलिंद बोकील यांनी जी विविध प्रकारची उदाहरणं दिली आहेत, विविध प्रकारचे संदर्भ दिले आहेत, ते इतके खरंच सर्वार्थाने उत्तम दर्जाचे आहेत की त्यात मला फारशी भर घालायची वाटत नाही. पण त्यांच्या भाषणात वेळेच्या मर्यादेमुळे ज्या काही थोडेसे गॅप्स राहिले आहेत त्या गॅप्स मात्र मी पूर्ण करीन. त्या गॅप्स दाखवल्यामुळे त्यांच्या विधानाच्या विरोधातलं ते विधान आहे असं त्यांनी मानू नये आणि ते मानणार नाही त्याची मला खात्री आहे. उदाहरणार्थ विवेक सावंत असं म्हणाले की ते विनोबा हे कसे आध्यात्मिक आहेत आणि आध्यात्मिक जीवन दृष्टी ही त्यांच्या भूदान आणि ग्रामदानमध्ये आहे. हे अतिशय बरोबर विधान आहे. परंतु कोणीही मनुष्य असं म्हणेल का तुम्ही आध्यात्मिक आहात ना, मग तिकडे त्या हिमालयात जाऊन बसायचं ना, तिकडे जाऊन एका पायावर उभे राहा, नाकपुडी एक बंद करा आणि तिकडे करा काय अध्यात्म करायचं ते तुम्हाला, मोक्ष साक्षात्कार जे काय व्हायचं आहे ते. कारण असे आध्यात्मिक सध्या खूप प्रचलित आहेत आपल्या देशात. काही आध्यात्मिक तर म्हणतात त्यांचं विश्वराज्यासारखं राज्यच आलं इथे, असंही आता आध्यात्मिक आपल्याकडे खूप आहेत. आणि काही आध्यात्मिकांनी अशा हरिद्वारला तर धर्मसंसद भरवली होती आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला सगळ्या मुसलमानांची कत्तल केल्याशिवाय खऱ्या अर्थाने काही स्वातंत्र्य मिळणार नाही. असे पण आता आध्यात्मिक खूप आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा हे स्पष्ट केलं पाहिजे की विनोबांचं अध्यात्म हिमालयात जाण्याचं नव्हतं. विनोबांचं अध्यात्म हे समाजापासून तुटून विरक्त होण्याचं नव्हतं. विनोबांचं अध्यात्म हे समाजात राहण्याचं होतं आणि समाजात बदलण्याचं होतं. समाज बदलण्याचं होतं आणि समाजातून स्वतःसुद्धा बदलण्याचं होतं.
त्यामुळे त्यांचं अध्यात्म हे भारतीय आध्यात्मिक परंपरेत आहे की नाही मला माहिती नाही, परंतु भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये विनोबांचं अध्यात्म बसतं, पण प्रचलित अध्यात्माची जी संकल्पना आहे ती मात्र खरं म्हणजे बसत नाही. पण तीच दुर्दैवाने आत्ता विशेषतः मध्यमवर्गात प्रचलित झालेली असल्यामुळे त्यामुळे सद्गुरू लंडनवरनं निघालेत मोटरबाईकवरनं, आणि भारताला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून 75 असे सद्गुरू म्हणजे त्यांचे अनुयायी आध्यात्मिक हे लंडन, ॲम्स्टरडॅम, रोम असं करत करत दिल्लीत पोचणार आहेत. आता ते आध्यात्मिक गुरु आहेत. त्यानंतर रविशंकर आध्यात्मिक गुरु आहेत. आणि सर्वात म्हणजे यांनी अतिशय उत्तम शब्द वापरला, वसुदैव कुटुंबकमच्या ऐवजी वसुदैवन मार्केटकम. त्याच्यातले सर्वात श्रेष्ठ धर्मगुरू जागतिक म्हणजे रामदेव बाबा. त्यांनी तर अक्षरशः पातंजलीलाच रस्त्यात उतरवलं आहे, जुन्या भाषेत सांगायचं तर बाजारात उतरवलं आहे. तर मुद्दा असा की त्या आध्यात्मिकतेच्याबद्दल विनोबांची आध्यात्मिकता जी आहे ती आध्यात्मिकता खऱ्या अर्थाने समाजामध्ये वावरून राहणाऱ्या ऋषीमुनींची आध्यात्मिकता आहे. आणि म्हणून त्याचं महत्त्व हे आपल्याला विचारवंतांच्या पातळीवरती न्यायला लागतं. आणि मला विनोबा जागतिकीकरण सुरू व्हायच्या अगोदर अशी त्यांनी घोषणा दिली होती, म्हणजे ते एक प्रकारे भविष्यवेधी होते. आणि अनेक वेळेला असं जर म्हटलं, फारच छान सांगितलं चोडकरांनी, की त्यांच्या विचाराचा अभ्यास जागतिक स्तरावरती किंवा भारताच्या स्तरावरती सुद्धा किंवा एकूण अकॅडमिक वर्ल्डमध्ये फारसा झालेला नाही, फारसा काही झालेलाच नाही. असं जरी असलं तरी त्यांच्या विचारांमुळे असेल किंवा त्यांच्या विचारांच्या व्यतिरिक्त असेल, परंतु तसा विचार, ती जी आशा त्यांनी व्यक्त केली की तो जगभर होईल, तर तो खरोखरच जगभर होत होता किंवा होत आहे. याचे 2-3 फक्त मासलेविक उदाहरणं देतो. एक म्हणजे आता हा जो मुद्दा आहे त्यातला की म्हणजे जमीन ही अशी असताच कामा नये एखाद्याच्या मालकीची, कारण ती आपण निर्माण केलेली नाही. ही संकल्पना बकमिस्टर फुलरनी सविस्तर मांडलेली आहे. आणि ती बरोबर ना वेगळं, आणि ती मांडताना त्यांनी असं म्हटलं आहे की देश ही संकल्पना आहे, काय अर्थ नाही आहे. कारण सगळी जमीन आहे, एवढी माणसं आहेत, जगाची आजची लोकसंख्या 7.5 ते 8 अब्ज आहे, आणि एवढी जमीन आहे, ती जमीन तेवढीच राहणार आहे. जगाची लोकसंख्या थोडीशी वाढेल, पण अजून काही वर्षांनी ती स्टॅबिलाईज होणार आहे, म्हणजे 9 अब्जच्या आतमध्ये ती स्टॅबिलाईज होईल असं तज्ज्ञांचा अंदाज आहे. म्हणजे 9 अब्ज लोक धरूया किंवा आजच्या 8 अब्ज धरूया, आणि ही जमीन याच्यावरती देश राष्ट्र ही काय भानगड आहे हे असायचं कारणच नाही. आणि काही ठिकाणी अतिशय कमी लोकसंख्या, काही ठिकाणी प्रचंड लोकसंख्या, म्हणजे केवळ आपण भारत, चीन हा सगळा आपला प्रदेश पाहिला तर जगाच्या निम्म्यापेक्षा लोकसंख्या जास्त ह्या आपल्या प्रदेशामध्ये होईल. आता आपल्याकडे अखंड भारत करतात सध्या, तर त्या अखंड भारत करणाऱ्यांना एकाच वेळेला ते हिंदुत्व पण सांगतायत आणि अखंड भारत सांगतायत. त्यांना लक्षात आहे ना, पाकिस्तानची लोकसंख्या साधारणपणे 22 कोटी आहे, मुस्लिम आहेत सगळे बहुतेकशे. बांगलादेशची जवळ 18 कोटी आहे, ते पण बहुतेकशे मुस्लिम आहेत, म्हणजे ते 40 कोटी झाले. आपल्याकडे 18 ते 20 कोटी आहेत, म्हणजे 60 कोटी आहेत. प्लस त्यांच्या दृष्टिकोनातनं इतरत्र सुद्धा, म्हणजे खरं त्यांच्या अखंड भारतमध्ये अफगाणिस्तान वगैरे सुद्धा आहे. म्हणजे आपली संपूर्ण अखंड भारताची लोकसंख्या समजा 225 कोटी झाली तर 100 कोटी मुस्लिमच होतील ना त्याच्यात. ते अखंड भारतवाल्यांना मान्य आहे का, असा एक त्यांना विचारायला लागेल प्रश्न. पण हे सगळे मूर्खपणाचे धंदे आहेत. आणि त्याच्याबद्दल अतिशय चांगले विधान आत्ता मिलिंद बोकीलांनी केली की धर्म आणि राष्ट्र यांना संपूर्णपणे संकुचित करण्याचा हा उद्योग आहे. तर आध्यात्मिकतेच्याबद्दल मला तेवढाच मुद्दा सांगायचा होता की त्यांची आध्यात्मिकता ही व्यावहारिक, आधिभौतिक समाजामध्ये राहून, म्हणून ते त्यांचे तुम्हाला कुठेही देवळात गेलेले फोटो दिसणार नाहीत, फोटोंची पूजा करताना, मूर्तीपूजा करताना दिसणार नाहीत. मला एक प्रसंग आठवतो, मी पवनारला गेलो होतो 73-74 साली. तर 73-74च्या सुमाराला, मला एक्झॅक्ट आठवत नाही 73 का 74, तर तिकडे आम्ही राहत होतो 5-6 दिवस. म्हणजे माझा विनोबांचा तेव्हाच म्हणजे डायरेक्ट असा मी त्यांना भेटलो. तर त्यावेळेला एक तरुण मुलगा असा हिप्पीसारखा दिसणारा, असा अर्धी चड्डी घालून हॅवरसॅक घेऊन असा चालत चालत आला होता. त्यांनी ओळख करून दिली तिकडे देशपांडेंच्या मार्फत की मी आत्ता राजघाट ते पवनार चालत आलो आहे आणि मी गांधीजींच्या आणि विनोबांच्या विचारांनी प्रेरित झालो आहे.
त्यांनी विनोबांचं काय कुठे वाचलं मला कळायला मार्ग नाही. त्याला इंग्रजी भाषा नीट येत नव्हती. स्पॅनिश का फ्रेंच मुलगा होता तो 20-22 वर्षाचा असेल. विनोबांनी त्याजवळ घेतलं आणि आम्ही नुसतं ऐकत बसलो. त्यांच्याशी ते बोलत होते आणि विशेष म्हणजे विनोबा त्याच्याच भाषेत बोलत होते. आणि नंतर त्यांनी त्यांचं एक पुस्तक घेतलं आणि त्याच्यावर का फ्रेंच का स्पॅनिश काय जे असेल त्याच्यामध्ये संदेश त्याला लिहून दिला आणि तो खुश झाला. तो एक दिवस राहिल्यानंतर पुढे तिथे. आता ह्या मुलाला तिथे हे आकर्षण वाटावं किंवा बकविन्स्टर फुलरला देशही नसावेत आणि जमीनही सार्वत्रिक असावी असं वाटावं किंवा असं त्यांनी लिहावं. किंवा अजून एक छोटासा खुलासा मिलिंद बोकेलांच्या खुलासा म्हणणं बरोबर नाही, एक विधान पूर्ण करणं की मार्क्सला राष्ट्रराज्य अभिप्रेत होतं हे खरं आहे, पण ते त्या काळापुरतंच मर्यादित होतं. नाहीतर त्यांनी वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाईट असं म्हटलं नसतं. वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाईट, यू हॅव टू लूज नथिंग बट युअर चेन्स, हे जागतिक पातळीवरचं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचंही हेच म्हणणं होतं की देश राष्ट्र ह्या संकल्पना पण संकुचित करतात. आणि याचं उत्तम पुरावा म्हणजे फ्रेडरिक एंगल्सचं म्हणजे मार्क्सच्या मदतीने लिहिलेलं जे पुस्तक आहे फॅमिली, स्टेट अँड प्रायव्हेट प्रॉपर्टी. तर फॅमिली हे युनिट आहे, स्टेट हे एक्सपांडेड आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी हा त्याचा आत्मा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ह्यातनं मुक्ती हवी असेल तर तुम्ही विश्वराज्य संकल्पनेकडेच जाता असं स्वतः मार्क्सचं म्हणणं आहे. मॅनिफेस्टोमध्येही तसं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाईट अशी ती घोषणा होती. आणि त्याच्यामध्ये वर्कर हे शब्द आपण फक्त इंडस्ट्रियल वर्कर अशा अर्थाने मानतो, तसं ते नाही आहे. त्यांना अभिप्रेत आहे टॉयलर्स ऑफ द वर्ल्ड युनाईट. आणि टॉयलर्स ऑफ द वर्ल्ड याचा अर्थ फक्त फॅक्टरीमध्ये काम करणारा असं नाही. IT च्या माणसांना लाज वाटेल टॉयलर्स स्वतःला म्हणायला, पण ते पण टॉयलर्सच आहेत. आणि खरं म्हणजे ते नुसते ते टॉयलर नाही आहेत, तर ते ज्यावेळेला इतरत्र जातात त्यावेळेला जसे मजूर जायचे श्रीलंकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये, तसेच ते जातात. फक्त त्यांचा ड्रेस वेगळा असतो आणि त्याच्यामुळे ते त्यांना टॉयलर्स म्हणणं चालणार नाही. पण प्रत्यक्षात ते तिकडे गेल्यानंतर दुबईवरून इथे येणारे किंवा इथून दुबईला जाणाऱ्या कामगारांप्रमाणेच त्यांना राहावं लागतं, त्याच पगारात त्यांना जगावं लागतं. दुसरा माझा मुद्दा असा की हा जो प्रश्न आहे जमिनीचा, हा आत्ता आपण कसा कळीला आला ते पाहिलं. एक सुमारे वर्षभर म्हणजे 13 महिने जवळजवळ 2 लाख शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन करत होते. तेव्हा मी तिकडेच होतो. सुमारे 700 शेतकरी त्या आंदोलनाच्या काळामध्ये मेले. त्या आंदोलनामधला एक महत्त्वाचा मुद्दा काय होता की तुम्ही जे कायदे आणलेले आहेत त्या कायद्याने जमिनी अदानी, अंबानी आणि अन्य कॉर्पोरेट्सला विकल्या जाणार आहेत, जमिनी विकल्या जाणार आहेत. आणि त्यामुळे आम्ही काय करणार आणि आम्हाला ते विकणं भाग पडेल अशा पद्धतीचं तुमचं धोरण आहे. त्याच्या विरोधामध्ये ते आंदोलन होतं. त्याच्यात 700 शेतकरी हुतात्मे झाले. आपल्या सरकारकडनं एका शब्दाने त्यांना श्रद्धांजली वाहिली गेलेली नाही. आता हा शेतीचा कळीचा मुद्दा आपल्याकडे आल्यानंतर खरं म्हणजे ह्या प्रश्नावरती विनोबाच्या दृष्टिकोनातनं त्यावेळेला काहीतरी विचार यायला हवा होता. दैनिकांमधनं असेल, TV मधनं असेल, परंतु तो आला नाही. अशा पद्धतीने आपलं त्याच्याकडे एक प्रकारे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि ते दुर्लक्ष दूर करणं हे आपलं काम आहे. आणि ते चोळकरांनी इतकं प्रभावीपणे केलं. त्यांनी इंग्रजीतही लिहिलं आहे, हिंदीतही लिहिलं आहे, हे मराठीतही लिहिलं आहे. आणि आता तर विवेक सावंतांनी ती हेच काढले, त्याच्यामुळे साईटच काढले, त्यामुळे संबंध जगभरती बघता येईल. त्यामुळे आता पहिल्यांदा अशी स्थिती आहे की विनोबा कॅन बी टेकन टू द होल वर्ल्ड. आणि इट इज पॉसिबल अँड इट इज नेसेसरी. आणि ते आपलीच जबाबदारी आहे. कारण सर्वसाधारणपणे अशी एक विनोबांना प्रतिगामी किंवा पाठीमागे बघून विचार करणाऱ्या अशा टाईपचा काहीतरी त्यांच्याबद्दलच्या संकल्पना आहेत. माझ्या मते विनोबा हे आपल्या अलीकडच्या काळातले देशातले म्हणूया हे पहिले आधुनिक फ्युचरिस्ट आहेत. आधुनिक फ्युचरिस्ट अशा अर्थाने आहेत की त्यांनी 1950च्या सुमाराला जेव्हा जय जगत ही घोषणा दिली त्यावेळी त्यांना माहीत नव्हतं की 1968मध्ये अमेरिकेत, युरोपात आणि मुख्यतः फ्रान्समध्ये या तिन्ही ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं किंवा तरुणांचं आंदोलन झालं त्या आंदोलनामधला एक मुद्दा होता, तो पुढे व्यापक झाला नाही, पण त्या आंदोलनातला एक मुद्दा होता, वी रिफ्यूज टू बी कन्झ्युमर्स
अँड वी रिफ्यूज टू बी जस्ट क्रेडिट कार्ड होल्डर्स. त्यावेळेला क्रेडिट कार्ड एवढी नव्हती, पण त्यांचे कार्ड होल्डर्स होते, सिक्युरिटी कार्ड होल्डर्स, क्रेडिट कार्ड होल्डर्स किंवा कार्ड होल्डर्स. कारण त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एक नंबर देताय आणि कन्झ्युमर म्हणून आम्हाला वागवताय किंवा इन्शुरन्स घेणारी माणसं म्हणून वागवताय. आम्हाला हे मान्य नाही, कारण हे सगळं सगळ्यांचं आहे. आणि तुम्हाला कदाचित काहींना आठवत असेल, काहींना नसेल, परंतु त्या काळी म्हणजे 1968 अँटी वॉर मुवमेंटपासून जी काउंटर कल्चर मुवमेंट म्हणून प्रसिद्ध झाली, त्या काउंटर कल्चर मुवमेंटमधला पहिला हल्ला प्रॉपर्टीवरचा आहे. आणि ती सगळी तरुण मुलं तिकडून निघाली, ती थेट भारतात आली. कारण त्यांना असं वाटलं की भारतामध्ये या विषयावरती तर अगदी म्हणजे आपल्याला अलीकडचं उदाहरण सांगायचं, स्टीव्ह जॉब्स ऑल्सो केम टू इंडिया. तर हा जो त्यावेळचा विचार त्या मुलांमध्ये आला, तो विनोबा वाचून नाही आला, पण तो विचार पसरला होता. म्हणजे तो विचार म्हणण्यापेक्षा तसा विचार त्या मुलांना पटला होता आणि ते तिकडून इकडे आले होते. मोठ्या प्रमाणावर होते, असे एक दोघे नाही, जवळजवळ काही लाख म्हणता येतील एवढी मुलं आणि मुली, तरुण मुलं मुली अमेरिकेतनं आणि युरोपातनं आणि काही प्रमाणात इतर भागातनं आली आणि ते साधारण हिप्पीसारखं जीवन जगत होते. आणि त्यांना कधीही असं वाटलं नाही की कित्येक मुलांचे मी त्यावेळेला इंटरव्ह्यू घेतलेले आहेत, पत्रकार नाते नंतर सुद्धा घेतलेले आहेत. त्यांना खरोखरच काही खूप श्रीमंत मुलं होती, श्रीमंत आईबापांची मुलं, तिकडे प्रॉपर्टी असलेली, बंगले असलेली कॅलिफोर्नियात. ती मुलं म्हणली नाही, मला आम्हाला त्यात आता इंटरेस्ट वाटत नाही. अशातल्या काही मुलांनी व्हिएटनाममध्ये, जिथे अमेरिकेने आक्रमण केलं होतं, त्या व्हिएटनाममध्ये ते तिथल्या शेतकऱ्यांबरोबर राहत आहेत. त्याचं एक पुस्तक सुद्धा प्रसिद्ध झालं आहे का त्या लेखकाचं, अमेरिकेतल्या लेखकाचं. आणि त्याच्यावरून लक्षात येईल की हा विचार हा तसा पूर्णपणे आयसोलेटेड राहिलेला नाही आहे, परंतु तो सध्याच्या मीडियाच्या मार्फत ज्या प्रमाणात लोकांपर्यंत जायला हवा त्या प्रमाणात तो जात नाही आहे. सध्याच्या मीडियात फक्त एकच विचार जातो, तो म्हणजे श्रीमान नरेंद्र मोदी. तेवढा एकच विचार जातो, बाकी दुसरा कुठचा विचारच जात नाही. व्यक्ती आणि विचार एकच. परंतु हे प्रत्यक्षात अनेक ठिकाणी चालू आहे आणि व्हिएटनाममध्ये चालू आहे, काही ऑस्ट्रेलियात असे प्रकल्प चालू आहेत. आणि माझी जर फारशी चूक होत नसेल तर मला वाटतं किबूसची संकल्पना ही याला खूप क्लोज आहे, अशीच नाही आहे. इस्रायलमधल्या जूनची किबूसची संकल्पना जी आहे ती ग्रामदानशीच जवळ आहे. एक्झॅक्ट ग्रामदान नाही आहे, कारण त्याच्यातला विचार हा थोडा फिलॉसॉफिकल आणि जास्त मोठा आहे, परंतु किबूसची संकल्पना पण आहे. आणि तीसुद्धा बऱ्यापैकी चालली होती अगदी अलीकडेपर्यंत. अगदी गेल्या 20-25 वर्षात किबूसची संकल्पना जराशी बाजूला पडली, कारण त्या इस्रायली आणि पॅलेस्टाईन वॉरफेअरच्या काळामध्ये. मुद्दा असा की हा जो विचार आहे विनोबांचा, हा विचार विविध प्रकारे प्रगट होत असतो, प्रगट व्हायला हवा आणि तो होत असतो. आणि तो आपल्याला मात्र नीट समजून घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ह्या जागतिक विचारवंतांचा संदर्भ मी आता तुम्हाला दिला. अजून एक इथे मुद्दा असा आहे की विनोबांनी शिक्षणाच्याबद्दल जे विचार मांडलेले आहेत त्याच्याबद्दल, म्हणजे शिक्षण विचाराचं पुस्तकच आहे, तसेच्या तसे विचार म्हणता येईल असे आयव्हॅन एलिसचे डिस्कूलिंग सोसायटीमध्ये विचार आहेत. एकदा विनोबांना विचारलं होतं की आपलं शिक्षण कसं सुधारायचं गप्पा मारताना. ते म्हणजे सोपं आहे, शाळा बंद करा. आणि तो म्हणजे त्याचा विस्तार ते लोकांनी विनोदाने घेतलं, पण त्याचा विस्तार जर केला असता तर ते डिस्कूलिंग सोसायटी आणि ते त्याच्याशी निगडीत जाणार आहे. विनोबांची विनोदबुद्धी इतकी प्रचंड होती, त्याच्याबद्दलही फारसं कोणी लिहित नाही. गांधीजींची सुद्धा होती प्रचंड विनोदबुद्धी. माझा एक अनुभव फक्त सांगतो, तो विनोदबुद्धी आहे म्हणून काय माहिती आहे, त्यातला अर्धा अनुभव तर आत्ता सावंतांनी सांगितला साम्यवादाचा. आम्ही त्यावेळेला, मी पहिल्यांदा त्यांना भेटलो त्यावेळी मी पण कम्युनिस्ट चळवळीत होतो, त्यामुळे आम्ही त्यांना भेटलो त्यावेळेला आम्ही म्हणजे कम्युनिस्ट विचारचेच होतो. पण त्यावेळेला त्यांना प्रश्न लिहून द्यायला लागायचा, त्यांना ऐकू यायचं नाही, ते टोपी घालून बसलेले असायचे. मग आम्ही प्रश्न लिहून दिला, काय काय नाही माहिती असेल, मी सांगितलं आहे पूर्वी कथा. त्यांना आम्ही लिहून दिलं की तुम्ही देवाच्याबद्दल बोललात, परंतु आम्ही देवाला मानत नाही, तर त्याच्यामुळे मग काय करायचं. आम्ही समोर बसलो होतो, त्यांनी ते लिहून दिलं. त्यांनी ते कागद घेतले असे, तुम्ही देवाला मानत नाही, काही बिघडत नाही, देवाचा तुमच्यावर विश्वास आहे. आता आमची दांडीच उडाली. आणि प्रत्येक कम्युनिस्ट स्वयंभू शहाणा असतो तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही पण स्वयंभू शहाणे होतो. तर आपण हार कशी मानायची, म्हणून आम्ही लिहून दिलं
की आम्ही देव मानत नाही कारण आम्ही कम्युनिस्ट आहोत. ते वाचलं. तुम्ही देव मानत नाही कारण तुम्ही कम्युनिस्ट आहात. खाली नाव पाहिली तर माझं नाव केतकर, माझ्यावरचा मित्र आला त्याचं नाव फाटक. असंतुष्टो द्विजाः कम्युनिस्टाः. ब्राह्मण असंतुष्ट झाला की तो कम्युनिस्ट होतो असं त्यांनी सांगितलं आणि हसत होते. कधीही त्यांचं हास्य काय गोड टेरिफिक, म्हणजे असे इतकं हास्य आणि इतकी कांती नितळ हे मग फार कमी लोकांची पाहिलेली आहे. त्याचं दुसरं नाव म्हणजे एकच घेता येईल, जय कृष्णमूर्ती. हां, तर जय कृष्णमूर्तींवर तर मी त्यांना एकदा विचारलं नंतर की जय कृष्णमूर्ती आणि तुमच्या ह्याच्यात काय विचारात फरक आहे. कारण खूप कृष्णमूर्तींना मानणारे लोक त्यांच्याकडे येत असत. आता या निर्मला देशपांडे ज्या विनोबांकडे होत्या त्या कृष्णमूर्तींकडे पण जायच्या. पुपुल जयकर त्या कृष्णमूर्तींकडे पण जायच्या आणि इकडे पण यायचे. त्यानंतर पुय देशपांडे म्हणजे निर्मलाबाईंचे वडील, ज्यांनी एक चिंतनिका म्हणून ते पुस्तक लिहिलं आहे, ते हे पण पुलन यांच्या कृष्णमूर्तींकडे जायचे आणि विनोबांकडे पण जायचे. तर म्हटलं तुमच्या ह्याच्यात फरक काय? तर म्हणे काही फारसा फरक नाही आहे. माझी ती कृषी व्हायली आहे, त्यांची ती ऋषी व्हायली. तर एनिवे मुद्दा असा की विनोबांची विनोदबुद्धी अतिशय फारच उत्तम आहे आणि त्यांच्या एकूण वर्तनात आणि मांडणीमध्ये किती प्रकारे त्यांनी विचार केला आहे ह्याचं उत्तम दर्शन या पुस्तकात आहे. आणि मगाशी मिलिंदने सांगितल्याप्रमाणे किंवा विवेकने सांगितल्याप्रमाणे ते एका पातळीपर्यंत असं वाटेल तुम्हाला की भक्त पद्धतीने लिहिलं आहे, तसं अजिबात नाही. ते भक्त पद्धतीने वाटेल असं लिहिलं आहे, परंतु ते भक्त नाही हे पण लक्षात येतं, कारण ते लगेच तिथे कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात आणि आपल्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये विनोबांच्या विचाराला महत्त्व आहे, केवळ त्यांच्या भक्ती भावनेला किंवा विनोबांबद्दलच्या भक्ती भावनेला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक हे त्या अर्थाने सुद्धा अतिशय अत्यंत महत्त्वाचं आहे. अजून एकच मुद्दा सांगतो मी, कारण वेळ पण झाला, मलाही मुंबईला जाऊन लगेच यांच्याच वेळ उद्याला वर्ध्याला सकाळी जायचं आहे, म्हणून मला मुंबईला जायचं आहे. आणि त्याचा जो कम्युनचा जो मुद्दा आला, म्हणजे कम्युन शब्द त्यांनी नाही वापरला, एकत्रित त्या गावांनी करायचं जसा किबूजसारखा, तो कम्युनचा प्रकार जो आहे तो पुढे चोळकर म्हणले त्याप्रमाणे तो विकृत झाला आणि काही प्रमाणात तो दुष्टपणाकडे पण गेला. परंतु तो कायमपणाने तसा झाला नाही. जोन रॉबिन्सन ही जगप्रसिद्ध अर्थतज्ञ जी आहे, वारली आता ती, तिने एक कल्चरल रिव्होल्युशन इन चायना नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्या कल्चरल रिव्होल्युशन इन चायनामध्ये तिने त्या कम्युनबद्दल लिहिलं आहे. त्याच्यामधले विचार आता प्रत्यक्षात मला माओंची, विनोबांची, माओंची, गांधींची वगैरे अशा तुलना करायला आवडत नाही, परंतु मुद्दा आपण लक्षात घेऊया त्यातला. त्याच्यात तिने असं म्हटलं आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनात आणि कौटुंबिक जीवनामध्ये कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने कम्युनिझम म्हणजे त्यांच्या दृष्टीने अभिप्रेत असलेला साम्यवाद येणार नाही. ते कल्चरल रिव्होल्युशन म्हणजे काय, तर संपूर्ण प्रायव्हेट प्रॉपर्टी नष्ट केली. रशियामध्ये नष्ट केली, चीनमध्ये नष्ट केली. म्हणजे काही दुकानसुद्धा प्रायव्हेट नाही, शिकवणीसुद्धा शिक्षकाला करायचं तर प्रायव्हेट नाही, ते सरकारच्या मार्फत, सगळंच्या सगळं स्टेटच्या मार्फत. ते त्याने बरोबर सांगितलं. असं असताना मग भांडवलशाहीचा विचार येईलच कसा? तर त्याच्यात माओ त्से-तुंगनी आणि जोन रॉबिन्सन लिहिलं आहे की भांडवली विचार हा फक्त उत्पादन साधनं कोणाच्या मालकीचे आहेत किंवा जमीन कोणाच्या मालकीची आहे, कारखाना कोणाच्या मालकीचा आहे याच्यावरती अवलंबून नाही आहे. भांडवली विचार तुमच्या मनात येतो. उदाहरणार्थ असं त्यात दिलं आहे की एखादा मनुष्य त्या पार्टीचा, अगदी काय म्हणतात त्याला, निष्कलंक म्हणूया, निस्पृह म्हणूया, असा पार्टीचा कार्यकर्ता हा एखाद्या जिल्ह्याचा प्रमुख सेक्रेटरी किंवा प्रेसिडेंट किंवा काय ट्रेझरर काहीतरी होतो. पण त्याला नंतर त्या प्रतिष्ठेचं, त्या पोस्टचं एवढं त्याच्या मनावरती गारूड होतं की तो ती पोस्ट अधिकाराची पोस्ट म्हणून वापरतो. म्हणजे एक प्रकारे ती भांडवली वृत्तीने तो वावरतो आणि ती भांडवली वृत्ती राहते तुझ्यात, तुझ्या मालकीचं काही नाही आहे. तुझी पोस्टसुद्धा पार्टीने दिलेली आहे, पण ती दिल्यानंतर ती तू वापरण्यासाठी त्या पोस्टचा जो अधिकार वापरतोस तोच भांडवली विचार आहे. आणि त्याच्यामुळे माओची घोषणा होती त्यावेळेला, बॉम्बार्ड हेडक्वार्टर्स. आता कोणाची हेडक्वार्टर्स? भांडवलशाही तर नाही, जमीनदारशाही नाही, सरंजामशाही नाही, राजेशाही नाही, लष्करशाही नाही. मग बॉम्बार्ड हेडक्वार्टर्स असं जनतेलाच आवाहन करून
त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्याच हेडक्वार्टर्सवरती बॉम्बार्ड करा म्हणजे चळवळ करा विरुद्ध, थोडक्यात हे लौकिक अर्थाने घ्यायचं, मी डायरेक्ट तुलना नाही करत आहे. आणि कारण का तर आता आपल्या पक्षात जे उच्चपदस्थ आहेत ते ज्या पद्धतीने वागत आहेत ती पद्धत जर वाढत गेली तर त्यातनं पुन्हा भांडवली बीज निर्माण होतील आणि भांडवलशाही प्रस्थापित होईल. त्यामुळे तुम्हाला कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन तुमचं करण्याची गरज आहे. आणि म्हणून जॉन रॉबिन्सननी त्याच्यावर लिहिलं. जॉन रॉबिन्सन काही चायनीज नव्हती, पण तिने कल्चरल रिव्होल्युशन इन चायना जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये हे मुद्दे मुख्यतः त्यांनी मांडले, जे माझ्या मते विनोबांना अभिप्रेत असलेल्या विचाराशी निगडीत होते. आणि ग्रामदानची संकल्पना ही गांधीजींच्या ट्रस्टीशिपसारखी डायरेक्ट नाही, हे आता मी बोललो विवेक सावंतांशी. ती तशी जरी नसली तरी आता ज्या माणसाने पहिल्यांदा एंड ऑफ हिस्ट्री असं पुस्तक लिहिलं म्हणजे फ्रान्सिस फुकुयामा, किंवा तर ज्या वेळेला रशिया पडला किंवा बर्लिन वॉल पडली नंतर, आणि त्यात त्यांनी म्हटलं की आता काय कोल्ड वॉर होतं, कम्युनिझम विरुद्ध भांडवलशाही, ते संपलं, एंड ऑफ हिस्ट्री. नंतर त्यांच्या लक्षात आलं की तसं नाही. आणि त्याच्यानंतर अगदी अलीकडे त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं टायटल आहे ट्रस्ट. आणि त्याच्यात त्यांनी ट्रस्टची जी संकल्पना मांडलेली आहे ती व्हेरी क्लोज, नॉट एक्झॅक्टली, व्हेरी क्लोज टू ट्रस्टीशिप आयडिया ऑफ महात्मा गांधी. आणि ती ट्रस्टीशिप आयडिया इंडस्ट्रियल एरियातली आहे. त्याच्यामुळे शहरांमध्ये तो विचार येणारच नाही असं नाही, तो येऊ शकतो. आणि शहरांमध्ये जर ट्रस्टीशिपची संकल्पना आली तर कारखाना आणि ग्राम हे एकसारखं होईल. म्हणजे इथे कारखाना आहे, तिथे जमीन आहे, जमीन हे उत्पादनाचं साधन आहे, कारखाना हे पण उत्पादनाचं साधन आहे. याचा अर्थ वर्कर्स कोऑपरेटिव्ह नव्हे, याचा अर्थ त्या संकल्पनेवरती ट्रस्टीशिपची मालकी अशा पद्धतीने झालं तर आपल्याला ते होईल. आणि कोण सांगतो हे, तर भांडवलशाहीचा एकेकाळचा मुखंड फ्रान्सिस फुकुयामा, ज्याच्या दृष्टिकोनातनं भांडवलशाहीचा विजय झाला आणि त्यामुळे एंड ऑफ हिस्ट्री झालं, तो आता ट्रस्ट पुस्तक लिहून ट्रस्टीशिपची संकल्पना ठिकठिकाणी मांडतो आहे. माझ्या मते आत्ता जगामध्ये डायरेक्टली गांधी विनोबांना कोट न करता परंतु अनुभवाने ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ठीक आहे सोव्हिएत युनियन पडला, सोशलिझम पाठीमागे पडला, गांधीवादाचा आता अर्थच नाही, असं जरी सगळ्या चर्चांमध्ये असलं तरी त्यांच्या हेही लक्षात येत आहे की भांडवलशाहीला तरी कुठे काय उद्दिष्ट आहे. कम्युनिझम मे हॅव फेल्ड बट हॅज कॅपिटलिझम वन. इफ कॅपिटलिझम हॅड वन तर अमेरिकेत आत्ता ही अवस्था नसती. अमेरिकेची किंवा युरोपातल्या भांडवलशाहीची अवस्था अतिशय वाईट आहे. ती केवळ त्या युक्रेन रशियाच्या युद्धामुळे झाकली जात असेल, पण अतिशय वाईट अवस्था आहे. किंवा तुम्ही वाचत असाल अनेक ठिकाणी अमेरिकन कॅपिटलिझम इन क्रायसिस, मार्केट इन क्रायसिस, आणि ह्या सगळ्या ज्या ग्लोबल कॅपिटलिझम इन क्रायसिस, ग्लोबल डिसऑर्डर, असा आत्तापर्यंत ग्लोबल ऑर्डरबद्दल बोलायचं, आता ग्लोबल डिसऑर्डरबद्दल बोलतात. हे जे ग्लोबल डिसऑर्डरचे मुद्दे आहेत हे त्या कॅपिटलिस्ट ऑर्डरचे आहेत. हे आता तेच लोक लिहित आहेत. उदाहरणार्थ जोसेफ स्टिग्लिट्झ, त्यांनी पुस्तक काय लिहिलं, तो तर कट्टर भांडवलशाहीवादी, तो शेअर मार्केटमध्ये ऑपरेट करणारा माणूस, त्यांनी ग्लोबलायझेशन अँड इट्स डिसकंटेंट्स असंच पुस्तक लिहिलं आहे. म्हणजे आता ग्लोबलायझेशनच्या विरोधामध्ये सर्वसामान्य माणसं नाही, ग्लोबलायझेशनच्या विरोधामध्ये ज्यांनी विचारवंतांनी पाठिंबा दिला ग्लोबलायझेशनला म्हणजे काय, बॉर्डरलेस मार्केट्स, बॉर्डरलेस लेबर मार्केट नाही केलं त्यांनी. बॉर्डरलेस मार्केट्स फक्त वस्तू विकायचं, पण लेबर जर इकडून तिकडे जायला लागलं तर मग आम्ही कंट्रोल करणार, आम्हाला आशियन नकोत, ब्लॅक्स नकोत, ब्राऊन नकोत, हे सगळं अशा पद्धतीने ग्लोबलायझेशन ऑफ कॅपिटल अँड ग्लोबलायझेशन ऑफ मार्केट्स म्हणजे ग्लोबलायझेशन हे ज्यांनी साधारणपणे सोव्हिएत युनियन पडल्यापासून म्हणजे 1991 पासून प्रचारामध्ये आणलं आणि जगातले अनेक विचारवंत त्याला भुलले, तेच लोक आता म्हणायला लागलेत नो ग्लोबलायझेशन इज डेड, ग्लोबलायझेशन अँड इट्स डिसकंटेंट्स, असं स्वतः जोसेफ स्टिग्लिट्झच म्हणतोय. यावरून हे लक्षात येईल की अनुभवात्मक का होईना पण कन्सेप्ट ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी, कन्सेप्ट ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी द लँड, लिमिटेशन ऑफ द आयडिया ऑफ नेशन स्टेट, हे आता लोकांना लक्षात यायला लागलं आहे. आत्ता प्राथमिक पातळीवरती आहे, कमी लोकांच्यापर्यंत आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तो विचार नाहीच आहे. तो विचार उलट वाढतो आहे. तो अधिक वेगाने वाढवायचा असेल तर आपल्याला चोळकरांच्या पुस्तकाच्या आधारे साधना प्रकाशांनी जे प्रसिद्ध केले त्याच्याबद्दल विनोद शिरसाटांच्या मदतीने हे अधिक लोकांपर्यंत पोचायला हवं. किमान इथे जमलेल्या मराठी लोकांपर्यंत तरी ते पोचायला हवं. कारण मराठी माणसांमध्ये जेवढा सिनिसिझम सध्या आहे तेवढा इतर कोणामध्ये असं मला वाटत नाही.
कारण गुजरातमध्ये सिनिझमला जागाच नसते, ते फक्त व्यापार करतात. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये सिनिझमला वाव नसतो, कारण तिकडे फक्त दंगा करतात हल्ली धार्मिक पातळीवरती. महाराष्ट्रामधल्या सिनिक लोकांचं वैशिष्ट्य असते, ते स्वतःला विचारी मानतात. ते विचारी आणि विवेकीसुद्धा मानतात. विवेकी म्हणजे त्यांचा विवेक नाही, असं विवेकी मानतात. आणि त्याच्यामुळे स्वतःला विचारी, प्रगल्भ, सुसंस्कृत असा मानणारा जो मराठी मध्यमवर्ग विशेषतः आहे, फक्त पुण्याचा नाही, मुंबईला सुद्धा आहे. तुम्हाला वाटतं सदाशिव पेठ फक्त आता नाही, आमच्याकडे पार्ला विर्ला आहे, ते पण तसंच त्याच टोनमध्ये वागतात. तर त्याच्यामुळे आपल्याला मराठी माणसांना खऱ्या अर्थाने नम्रता, आध्यात्मिक नम्रता विनोबांच्या पद्धतीची आणायची असेल आणि जगाचं भान द्यायचं असेल तर मला वाटतं हे पुस्तक त्यांना दिलं जावं, त्यांनी वाचावं अशी इच्छा आणि आशा व्यक्त करून 4 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद केतकर सर. सरांनी आपल्या विवेचनामध्ये विनोबांना पहिला आधुनिक फ्युचरिस्ट असं संबोधलं, तर ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि त्या दृष्टीने पुस्तकातला एक परिच्छेद त्याच्याजवळ जाणार आहे, तो वाचून दाखवतो आणि मग हा कार्यक्रम संपेल. विज्ञानातल्या काही शोधांचा उपयोग आजवर झाला नसला तरी त्यामुळे त्यांची किंमत कमी होत नाही, कारण त्यांचा उपयोग उद्या होऊच शकतो. ग्रामदान हा समाजशास्त्राच्या क्षेत्रातील, क्रांतिशास्त्राच्या क्षेत्रातला एक अद्भुत शोध आहे. त्याला स्वयमेव मूल्य आहे. क्रांतिकारी विचार कितपत अंमलात येतो हे परिस्थितीवर, कार्यकर्त्यांच्या क्षमतेवर, रणनीतीवर आणि अशा आणखी कितीतरी घटकांवर अवलंबून असतं. त्यामुळे त्या विचारातली संभावना ही अधिक महत्त्वाची असते. अशा विचारांचं एक विशाल क्षितिज ग्रामदान आंदोलनादरम्यान मनुष्यजातीपुढे खुलं झालं, ही या आंदोलनाची सर्वात महत्त्वाची उपलब्धी मानावी लागेल. विचारांचं हे आरोहण हा मानवजातीचा अमूल्य ठेवा आहे. उत्क्रांतीच्या पुढच्या पायरीवर जाण्यासाठी ही शिदोरी मोलाची ठरणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने भूदान आंदोलनाच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम आपण केला, हे सुद्धा विनोबांना अभिप्रेत असणाऱ्या विचारांचं आरोहणच म्हणता येईल. कार्यक्रमाच्या शेवटी मी साधनाच्या वतीने आपल्या तिन्ही मान्यवरांचे, केतकर सर, बोकील सर आणि सावंत सरांचे आभार मानतो. साधनाच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी नेहमीच त्यांचं सहकार्य असतं, त्याप्रमाणे आजही त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला, याबद्दल तिघांचे आभार. पुस्तकाचे लेखक पराग सोळकर सर हे नागपूरहून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. आणि आपण सर्वजण सकाळची वेळ असूनसुद्धा, बाहेर इतकं ऊन असूनसुद्धा बहुसंख्येनं उपस्थित राहिलात. सोशल मीडियावरून सुद्धा काही लोक आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्या सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.